जय जय इंद्रावरा श्रीरंगा निज जन हृदय पद्मनी भृंगा आज अजिता व्यंगा सकल रंगता तू. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री प्रभु रामचंद्राय नमः. ओम श्री गोपाल कृष्णाय नमः. मातृपित्राय नमः. हे भगवंता, तू कसा आहे तर तुझं गुण असणार सामान्य माणसांना वर्णन करता येत नाही. तू निर्विकार असणारा विकाररहित आहेस. म्हणजे भगवंत हा निर्विकार आहे. विकार आपण विकाराने व्यापलेलो आहे आणि असा असणाऱ्या भगवंता आणि तुझं वर्णन गुण वर्णन कोणाला करता येत नाही. लक्ष्मी असणारी वयोवृद्ध झाली आहे का नाही. लक्ष्मीचे थोरपण येत सरे शंभूचे तपन पुरे तेत प्रकर्त हेंदरे केऊ जानोला हे. अशा रीतीनं लक्ष्मीचं आयुष्य संपेल तरी वर्णन करता येणार नाही. शंभूचं तप असणार, शंभू शिवशंकर असणार प्रभू रामचंद्राचा जप करतो सतत राम 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 राम. त्याचं तप पुरणार नाही. एवढं असणार वर्णन हे भगवंता तुझ्या गुणाचं करता येणार नाही. नीलग्रीव भूषणारी रोहना पयोब्दी हृदय रत्मोहना सरशुरोद्भव जनका नीलवर्ण सप्तावर्ण वेगळा तू. आणि हे भगवंता तू कसा आहेस तर नीलग्रीव निलारंग धारण करणारा असा आकाशाला शोभा आणणारा असा तुझा वर्ण आहे, रंग आहे. आणि तशाच प्रकारे तुझं असणार या ठिकाणी काय आहे तर तुझं नामस्मरण केल्यानंतर त्या असणाऱ्या भक्ताला मोक्ष देतोस. तशाच प्रकारे या ठिकाणी तू कसा आहेस तर तुझी कीर्ती असणारी चराचर तू सप्तपाशाच्या विरहित आहेत. जीव असणारे सप्तपाशामध्ये आहेत. अनेक प्रकारचे पास असतात. कर्मपास, धर्मपास, मायापास, मोहपास आणि अहंकाराचा अहंकार पास आणि परब्रह्मीचा ब्रह्मपास हा पास असणारा शेवटचा आहे. आणि अशा पाशाच्या रहित असणारा तू आहेस. अनंत कोटी काम सुंदरा सकल रंग चालका परमुदारा अमला पराभारती अगोचरा निर्विकारा दिरोधा. आणि हे निर्विकारा अगोचरा तू दिसतोही, लोचनानं त्या ठिकाणी दिसतोशी आणि अगोचरीही होतोस. सुप्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसू शकत नाही, निर्गुण रूपामध्ये दिसू शकत नाही, सगुण रूपामध्ये भक्तांना फक्त भेट देतोस. आणि अशा असणारा भगवंता आणि तुझं असणार रूप पाहिल्यानंतर भक्त असणारे त्या ठिकाणी तटस्थ होतात. भवनाग विदार्क पचनाना विद्वजन मन मांदूस रत्ना नाकळसी पंचाशाच्या ध्याना सकल कल्याणी केतना तो. विद्वजन मांडूसा म्हणजे विद्वान लोकांचा तो ठेवा असणारा आहे. आणि या ठिकाणी संकाधिक असणारे 86,000 असणारे जे काही ऋषीश्वर आहेत आणि हे सतत असणारे हे भगवंता तुझं नामस्मरण करतात. आणि अशा रीतीने तू असणारा भगवंत आहेस. दुर्जनदान कुल निक्रंतना हरी वर्ग प्रताप भजना गहन माया विपिन दहना नाशया ज्ञान सूर्या. गहन माया विपिन दहना जी काही माया आहे, विपिन म्हणजे जंगलाप्रमाणे दुर्धर अशा प्रकारची माया आहे. आणि ही माया असणारे तुझं नामस्मरण घेतल्यानंतरच त्या मायेतून तो पार होतो. आणि अशा रीतीने कर्तुम नेता कर्तुम अशी शक्ती तुझ्याकडं प्राप्त आहे. आणि म्हणून तो षडगुण ऐश्वर्य संपूर्ण असणारा भगवंत आहे. म्हणजे सकल जगाचा या ठिकाणी ज्ञान, यश, श्री, औदार्य आणि वैराग्य हे गुण तुझ्याकडे आहेत. अगम्य तो दशश नयनात वर्णवशी दश शतवदना दशशत हस्ताची किरणा नागळती तू शोधिता. आणि अशा रीतीने तू कसा आहेस तर अगोचर आहेस. सामान्य लोकांना तू अगोचर आहेस. आणि जे संत आहेत, जे ध्यानधारणा करतात, जे भक्त आहेत आणि त्यांच्या समेत सतत असतोस. आणि अशा रीतीने तू प्राप्त या साधू सज्जनांना प्राप्त होणारा असा तू आहेस. निकट भीमा तट विहारा आदी पुरुषा श्री दिगंबरा ब्रह्मानंदा श्रीधरवरा पुढे चरित्र चालवी. आणि हे श्रीधर ऋषीनं या ठिकाणी महाराजांना व्रत देणारा आणि कमरेवर कर ठेवून या
भीमा तीराच्या ठिकाणी चंद्रभागेच्या काठी आणि सध्या या ठिकाणी तू सदैव भक्तांना दर्शन देण्यासाठी तू आपल्या कमरेवर हात ठेवून तू उभा आहेस. दशमाध्यायाच्या अंती कथा हरिषी स्तवनी नारद पिता गोपवत्से देवनी मागुता निज स्थानाशी पावला. आणि अशा रीतीने या ठिकाणी कालच्या अध्यायामध्ये कथा जो परमेष्ठी पद आहे, ब्रह्मपद आहे आणि तो ब्रह्मपदाचा अधिकारी असणारा तो ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवालाही त्या ठिकाणी आपल्या पदाचा अहंकार निर्माण झाला आहे का नाही. आणि भगवंत अहंकार निर्मिती झाल्यानंतरच अशा प्रकारची विनाशकाली विपरीत बुद्धी प्राप्त होत असते. विनाशकाल ओढवला की अशा प्रकारची विपरीतार्थ बुद्धी आठवते. पदाचा गर्व निर्माण झाला आणि त्या ठिकाणी हे भगवंताचं साक्षात परब्रह्म असणाऱ्या भगवंताचं या ठिकाणी गायी वासर त्या ठिकाणी चोरण्याचा प्रयत्न केला. आणि अशा रीतीनं म्हणून या ठिकाणी स्वतःच पद असताना या ठिकाणी पदावर विराजमान व्हायचं, म्हणून हे करणे योग्य नव्हतं. ते योग्य नाही, ते करूच नये, अशा प्रकारची दुर्बुद्धी सुचू नये. म्हणून या ठिकाणी काय नाथ महाराज सांगतात की घरचा दिवा झाला म्हणून काय आरासी बांधावा, सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, आणि गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अशा रीतीने म्हणजे हे करणं योग्य नाही. सदरक्षण करणारे अशा लोकांनी चांगल्या मार्गाला लावावं, पाटलांनी चांगलं कार्य करावं, वाईट कार्य करू नये, ज्याला प्रोत्साहन चांगल्या कार्याला प्रोत्साहन द्यावं आहे का नाही. तशाप्रमाणे तू जगताचा पिता आहेस, चांगलं कार्य सोडायचं आणि विपरीत हे करणे योग्य नव्हे. आग्नीचं काम आहे का नाही, चांगला स्वयंपाक करणे जिथं पाहिजे तिथं, परंतु त्या आडाला बांधल्यानंतर ते योग्य नाही. हे ब्रह्मदेवाचं कार्य योग्य नव्हतं. अशा प्रकारची कथा असणारी आपण रात्रीच्या अध्यायामध्ये ऐकली. यावरी प्रत्येक काळी एके दिवशी गोप घेऊन वैकुंठ विलाशी आला तामार कन्या तिराशी लावण्य राशी जगतात्मा. आणि अशा रीतीने परमात्मा असणारा कृष्ण परमात्मा आपल्या गायी गोळ त्या ठिकाणी वासरं घेऊन काय करू लागला तर या आपल्या नदीच्या ठिकाणी काठी आनंदानं त्या ठिकाणी आपल्या शिदुऱ्या वगैरे बांधून आलेले आहेत. उष्णकाळ वसत मास मध्यान्नाशी आला चंडाश त्याच्या कर प्रतापे सकलाश त्रशावी शेष वाढणे. आणि अशा रीतीने मध्यान्ह काळचा दिवस 2 प्रहर झाले, 3 तासाचा प्रहर असं म्हणजे दुपार झालेली आणि प्रखर असणारा सूर्यदेव त्या ठिकाणी उष्णता ओकू लागलेला, उष्णता त्या ठिकाणी वाढलेली होती आणि सर्वांना तहान उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सावलीशिवाय पाण्याशिवाय जीव जगू शकत नाही, म्हणून सर्वांना त्या ठिकाणी तहान निर्माण झाली. गायीचे कळप कृतात भगिनी तिरा समीप ज्या हृदय कालिया दुष्ट सर्प महादुर्मती वशे देते. आणि अशा रीतीने कालिंदी यमाची भगिनी असणारी ती कालिंदी यमुना आणि त्या यमुनीच्या तीरावर पाणी पिण्यासाठी इकडं तिकडं सर्व जलचर गायी वासर गोप त्या ठिकाणी आले. जगन्नोद्यास टाकुनी मागे गोप पुढे धावती वेगे हरी समीप नसता कर्मभोगे प्राप्त झाले दुःख पै. आणि अशा रीतीनं गायी वासर काय गोपाळ या ठिकाणी भगवंत मागच आहेत आणि भगवंताला सोडलं आणि ते पुढंच आले. म्हणजे देवाला सोडल्यानंतर कर्म म्हणजे त्या ठिकाणी आडवं येतं किंवा त्यांचा भोग देवाला सोडून कधीही राहू नये. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ते गवळी ही वगैरे गवळ्यांची मुलं पुढं या यमुना नदीकडे आली. शेविताची यमुना जीवन गोप झाले गत प्राण यमुना जिथे मृत्यूशयन सगळी केले एकदा. आणि अशा रीतीने त्या गायी वासर गवळ्यांची मुलं असणारी त्या ठिकाणी काय केली तर तहानेनं व्याकुळ झाली आणि त्या यमुना नदीमधलं पाणी त्या ढोहामधलं त्या ठिकाणी सर्वांनी प्राशन केलं. आणि प्राशन केल्यानंतर त्या ठिकाणी क्षणातच सर्व गतप्राण झाले, प्राण सर्वांनी सांडलेला आहे. दुरावता धरा तनुशयन अकल्पित विघ्ने पडती दारुण या लागी कमल पक्षात्राचे चरणांनी संभावे सर्वदा. आणि अशा रीतीने भगवंत
सद्गुरू सारखा असता पाठीरा काही इतरांचा लेखा कोण करी. भगवंत असताना या ठिकाणी भगवंताची कृपा झाल्यानंतर तिथं विघ्नाचं निर्विघ्न होतं. अशा रीतीने, कारण भगवंत हा कर्म राहती पेक्षा वेगळा आहे बरं का. म्हणून कर्म बांधू शकत नाही भगवंत. आपण म्हणतो की देवाला देखील कर्म, ते कर्म आहे, परंतु काही अधिकार असताना थोडासा अधिकार वेगळा असतो, स्पेशल अधिकार असतो. आणि तशा प्रकारे या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंत असणारा भगवंताला सोडलं. म्हणून भगवंत असता तर भगवंतापाशी ते गतप्राप्त झाले नसते, मेले नसते. तर या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात की सुटली या सिंधू जळाचा लोटू, न धरे सैंधवाचा घाटू, देवी सकळ कर्मांनी शेवटू, कर्म न बंधाते. ज्ञानोबराय म्हणतात की ही नदी वाहायले आणि नदी वाहिल्यानंतर त्या नदीवर मिठाचा बांध बांधल्यावर ते काय राहू शकतं काय? कदापि राहू शकत नाही. तशा प्रकारे त्या ठिकाणी मला कर्म बांधू शकत नाही, मी काही करू शकतो बरं का. अशा मग भगवंताला जर सोडलं नसतं तर ते जिवंत राहिले असते. तशा प्रकारे किंवा धूम्रराजाची पिंजरी, जरी वायू ते होकारी, का सूर्य बिंबा माजारी, सूर्य अंधारे कोंडे, ते विषय कसं महाराज. अशा प्रकारे या ठिकाणी धूम्रराज असतं, त्या ठिकाणी धुकं पडलेलं आहे. आणि धुकं पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या धुक्याला वायू ते होकारी, वायूनं काय केलं तर हाकारल्यानंतर ते जाऊ शकतं. तशाप्रमाणे किंवा सूर्य अंधार असणार त्या सूर्याला पुरू शकतो का? तशाप्रमाणे भगवंत हा कर्मापेक्षा अलिप्त आहे, निर्विकार आहे, विकाररहित आहे. म्हणून तो काही कर्तुम शक्तीच्या आधारे काही करू शकतो. ते कालिया नागाच्या ह्याच्यानं मेलेत ते. हा बरोबर आहे. तसा विषय नाही. कालिया नाग आहे त्याच्या विषयामुळे ते मेलेत. ते पुढं काय शब्द याचा ना आलाय की हे तो वरच तुम्ही तिला सांगितलं नाही. इथंच वाचलेलं आहे. जरधे कालिया दुष्ट सर्प, हाती वंशवाद्य घेऊन तेथे पावला पद्माक्षीर म्हण, तवते अनाथ प्रेते होऊन गो गोपाल. आणि अशा रीतीने भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये वाद्य घेतलेले आहेत. सुंदर बाशिरीचं त्या ठिकाणी वाद्य वाजत आहे. आणि कृष्ण परमात्मा आल्यानंतर त्यांनी परमात्म्याने पाहिलं, अवलोकन केलं आणि त्यावेळेस सर्व गतप्राण झालेले त्या ठिकाणी पाहिलं. ऐसे देखुनी कृपार नव्हे निज वल्लभे कमला धवे, करुणा करे विलोकिता आगवे निद्रिस्ता परी उठते. आणि अशा रीतीने भगवंताने आपल्या दृष्टीनं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं तर कृपा दृष्टीनं पाहिल्यानंतर सर्व मेलेली देखील त्या ठिकाणी सर्व गोपाळ गाई वासर सर्व असणारे जिवंत झाले. अनंत ब्रह्मांडीचे प्राणी जीववी तो कृपावलोकनी, तेने गोप देणू तेच क्षणी कृपा कटाक्षी उठविली हो. कृपा कटाक्षी निहाळलेले आपल्या पदी वैसविले. अशा रीतीने भगवंताने पाहिल्यानंतर सर्व असणारी गतप्राण झालेली, प्राण त्याग केलेली सर्व असणारी झोपीतून जागी व्हावी तशाप्रमाणे त्या ठिकाणी उठली. मग उठोनी ते वेळा तटस्थ विलोकिती तमाल नीला म्हणती, याचे हाती जीवन कला सकळ जीवाच्या असते हो. आणि अशा रीतीने सर्व म्हणू लागली, भगवंताची स्तुती करू लागले की या कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये दृष्टीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. मेलेली माणसं जिवंत केली. साधू संतांचं सामर्थ्य अनेक प्रकारे कसं आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम साधू संतांना आणि भगवंताला ते प्राप्त असतं. ज्ञानोबरायने अशा अनेक मेलेली प्रेत, मुक्ताबाईने आनंद त्या ठिकाणी अनेक असले चांगदेव महाराज झोपलेले असायचे, त्या समाधीमध्ये असायचे. आणि ते जागे झाल्यानंतर ते उठवायचे. परंतु या ठिकाणी मुक्ताईने सर्व असणारे उठवली. ज्ञानोबरायने स्त्रीचा पुरुष केला, नाही का ना. असं सामर्थ्य कर्तुम शक्ती असते. आणि तशाच प्रकारे भगवंतानं निष्ठा कृपा दृष्टीनं पाहिल्यानंतर सर्व झोपेतून जागी व्हावी तशी उठली आणि सर्व असणारी भगवंताची स्तुती करू लागली. आम्ही प्राशिता विष जीवना समस्त पडिलो कुंपे होऊने, येणे कृपेचे करून निकेतन आमचे प्राण रक्षिले. आणि अशा रीतीने या ठिकाणी आम्ही ह्या डोळामधलं जी काही कालिया सर्पाचं असणारं विग म्हणजे या ठिकाणी वोकलेलं होतं, गरा होत्या
आणि ते प्राशन केल्यानंतर आमचा प्राण गेला होता, परंतु भगवंताने आमच्यावर कृपादृष्टी केली आणि आम्हाला या ठिकाणी प्राणाचं जीवदान दिलं. असो म्हणे विचारी जगदात्मा, कालिंदी हृदयी हा दुष्टात्मा, याशी दौडावे न करावी क्षमा, तरीच सर्व सुख होय. आणि अशा रीतीने या ठिकाणी हा दुष्ट दुरात्मा, सर्वांना पीडा देणारा, सर्वांना त्रास देणारा आणि हा असणारा जो काही कालिया सर्प आहे, आणि या कालिया सर्पाचं या ठिकाणी वध केला पाहिजे, जेणेकरून सर्वांना सुखाची प्राप्ती होऊन जाईल. परमदुष्ट हा आहे असा चार, सळा पुढे यमुनेचे नीर, जिकडे उदकावरणी जाय समीर, तिकडे सहार चराचरा जीवा. आणि अशा रीतीने त्या यमुनीचं नीर आहे, पाणी आहे, आणि त्या पाण्यावर तरंग असणारा सर्व विषाचा त्या ठिकाणी पसरलेला आहे. आणि गाई, गोप, वासर किंवा जे कोणी प्राशन करील तो आपला प्राण त्याग करतो. इतकं झार विष असणार त्या पाण्यावर पसरलेलं असायचं. अंतरिक्षे द्विज जाता उडून, मृत्यू पावते चढपडून, कालिया नैनीचा पेटता अग्नवने जळून भस्म होती. आणि त्या असणाऱ्या विषाची एवढी तीव्रता होती, प्रखर असणार त्या विषाचं जे काही झार होत, तर वरून पक्षी जर जात असेल तर त्या ठिकाणी ते जळून पडायचे खाली. इतका अशा दुर्धर प्रकारचं ते विष, जहार अशा प्रकारचं ते पॉइझन विष असणार होतं. चेतीचा जिकडे जाय प्रभंजन, तिकडे व्रज जाती जळून, वृक्ष जाती जळून, मग ते कोण प्राशील जीवन स्पर्शही जाण न कर. आणि त्या गरळामधून विषाच्या त्या ठिकाणी अग्नी निर्माण होत असे, आणि अग्नी निर्माण झाल्यानंतर जिकडं तिकडं वणवा पेटावा आणि जंगलच्या जंगल त्या ठिकाणी पेटायची, सर्वत्र अग्नीचा अग्नी. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या कालियाच्या सर्पांच्या त्या डोळ्यातून, नेत्रातून वाहणारं जी काही विष आहे, काही तोंडातून, जिभेतून, गरळातून आणि लाळेतून, हे सर्व असणारं सर्वांगात विष भरलेलं होतं, आणि ते सर्व त्या ठिकाणी वणव्याप्रमाणे पेटत असे. त्याच डोही येऊन कालिया वसावया काय कारण, पूर्वी सर्व उरग मिळून माधव वहना शरण गेले. आणि अशा रीतीने सर्व असणाऱ्या भगवंताला शरण गेले की या डोहामध्येच याला काय कारण असावं इथंच वसण्यासाठी, हा इथं राहतो, याला कारण काहीतरी असतं, आणि कारणाशिवाय त्या ठिकाणी तो राहत नाही. सर्वे मान्य केले वचनाशी, भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी आदरे पूजावे विनायका, अशी तरीच सर्पाशी निर्भय. आणि अशा रीतीने भाद्रपद कोणत्या महिन्यात? भाद्रपद शुद्ध पंचमी. पंचमीच्या दिवशी नागाची पूजा सर्वांनी केली पाहिजे. कारण एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमावाशी, नागाशी, पंचमीचा ज्ञानोबरायांनी वर्णन केलं आहे. तशाप्रमाणे एकादशीच्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्यातली आपली पंचमी, आणि त्या पंचमीला या ठिकाणी गणेशाची सर्वांनी मनोभावे पूजा करावी. एक रथभरी अन्न त्यावर एक उरग ठेवून, देती खगपतीस नेऊन, नेहमी करून प्रतिवर्षी. आणि अशा रीतीने सर्व सर्पांनी मिळून त्या ठिकाणी काय केलेलं होतं, तर गाडीवर अन्न आणि त्याच्यावर एक सर्पराज त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गरुडाला, विष्णूचा वाहन असणाऱ्या गरुडाला ते खाद्य म्हणून त्या ठिकाणी देत असे. तो हा कालियामध्ये करून न पूजे अरुणानुजा लागून, ते विहंगोत्तमे ऐकून म्हणे जीवे मारेन कालिया. आणि अशा रीतीने या ठिकाणी काय झालं तर तो नियम असणारा त्या ठिकाणी मोडला गेला. कालिया म्हणू लागला की ह्याला अन्न आणि हे देण्याचं कारण काय, द्यायचंच नाही असं म्हटल्यानंतर तो असणारा त्या ठिकाणी जो गरुड आहे तो क्षोभला गेला, रागावला गेला, आणि कालियाचा त्या ठिकाणी द्वेष करू लागला, आणि त्या ठिकाणी त्याचा प्राण घेण्यासाठी तो टपू लागला. अंड जब ज प्रभू बेने लपावया, ठाव कोटे न मिळे कालिया, ते यमुना देई त्या पक्षीवर या शाप होता पूर्वीचा. आणि अशा रीतीने तो अंडज वर्गातला प्राणी असणारा गरुड, आणि तो गरुड असणारा त्या ठिकाणी येण्यासाठी, त्या कालिया डोहामध्ये येण्यासाठी भीत होता. आणि कारण काय तर त्याला त्या ठिकाणी शाप होता, त्या ठिकाणी आल्यानंतर तुझा वध होईल, किंवा तुला ते योग्य नाही, तिथे गेल्यानंतर तुला तो शाप आहे, म्हणून त्या शापाच्या भीनं तो असणारा गरुड त्या यमुनेच्या डोहामध्ये जात नसे. यमुना जीवनीचे मत्स्य काढून उग्रपू भक्षी अनुदिनी, तो तेथे सोबरी नामे महामुनी भानू जातीरी तपकरी. आणि अशा रीतीने त्या यमुना नदीमध्ये
त्या ठिकाणी जी काही जलचर होती, मासं होतं, आणि ते मासं असणार त्या ठिकाणी तो असणारा कालिया वगैरे त्या ठिकाणी खात असे. मत्स्य अवघे मिळून सोभरीस गेले शरण, म्हणती तू साधू येते असून आम्हा लागून गरुड मारे. आणि अशा रीतीने सौभेरी ऋषी होता, आणि त्या सौभेरीला सर्व असणारे ते शरण गेले. हे ऋषी महाराज, तुम्ही इथं जवळ असताना आमची जी काही असणारी आमची वंशावळ आहे ते सर्वच या ठिकाणी भक्षण करत आहे, आणि तुम्ही विनाकारण काहीच बोलत नाहात. मग मत्स्य कैवारे वदे सोबर हे तिच्या जीवनास स्पर्शता खगेंद्र, तत्काळ मृत्यू पावेल साचार ऐकून मत्स्य सर्व तोषले. आणि तो असणारा सौभेरी ऋषी असणारा तप तेजानं या ठिकाणी अशा प्रकारचं इतकं तप होतं की त्या तपानं ज्ञानानं इतकं प्रचंड ज्ञान, वाचेतून जे काही निघालेला शब्द तो खरा ठरणार, हे वाचेचं तप असतं. जो खरा माणूस बोलतो ना, कधी खोटा बोलत नाही, त्याकडे वाचेचं तप असतं. तशाप्रमाणे त्या ऋषीकडे तो तपानं त्या ठिकाणी त्या खगेंद्राला, त्या गरुडाला शाप दिला, तू इथं जर आला तर तुझा प्राण त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. ते विष्णू वने जाणून पुन्हा तेजिले ते स्थान, त्या हृदय कालिया म्हणून राहिला येऊन द्विजेंद्र भये. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी या ठिकाणी मला चांगल्या प्रकारची जागा आहे, कारण जेणेकरून या यमुनीच्या डोहामध्ये हा असणारा माझा वैरी असणारा गरुड या ठिकाणी येऊ शकत नाही, आणि माझं सुरक्षित मला एक संरक्षण मिळालेलं आहे. म्हणून तो असणारा कालिया सर्प त्या असणाऱ्या यमुनीच्या डोहामध्ये ह्या कारणासाठी तो राहत असे. असो ऐसा दुष्ट आहे, नेत्र उघडून जिकडे पाहि, वृक्षवने जळती सर्व हे पाशाने उलती हो. आणि असो ग्रंथकर्ते म्हणतात की अशा रीतीने असणारा तो कालिया नाग सर्प असणारा त्या यमुनीच्या डोहामध्ये राहत असे. एक कदम वृक्ष राहिला, वरकड वृक्षाचा सहार झाला, तरी त्यावरी पूर्वी खगपती बैसला, सुधार सगट नेता हो. आणि अशा रीतीनं सर्व वन असणार त्या ठिकाणी अरण्य असणार सर्व जंगल वनव्याप्रमाणे जळून भस्मप्राय झालेला, आणि एक देखील झाड नव्हतं. फक्त त्या यमुनेमध्ये एक कदंबाचं झाड होतं, आणि ते कदंबाचं फक्त हिरवं झाड, सावली वगैरे त्या ठिकाणी चांगली, आणि हेच टवटवीत झाड चांगलं वाढलेलं, याला काय कारण असावं? बाकीची सर्व झाडं त्या ठिकाणी सर्व जळालेली होती. तर याला कारण असं होतं म्हणतात ग्रंथकर्ते सांगतात की एक दिवशी काय झालं तर गरुड असणारा विष्णूचं वाहन गरुड, आणि तो स्वर्गातील अमृत घेऊन त्या कलश घेऊन जात असताना ते कलशातलं अमृत असणार थोडस त्या कदंबाच्या वृक्षावर सांडलं होतं, आणि म्हणून तो वृक्ष असणारा अमर झालेला होता. घट ठेविला होता तल मात्र तेने अमर झाला दुर्वर, या लागे कलिया विष दुर्धरण जाळे त्या कदंबा. आणि अशा रीतीने या ठिकाणी हे असणार याला कारण होतं, म्हणून फक्त हिरवाच असणारा तेवढाच कदंबाचं वृक्ष होतं, तिथं कलश ठेवलेला होता, आणि म्हणून तेवढा जिवंत राहू शकला. कारण जे अमर अमृत पान करीती अशा प्रकारे असो अशा प्रकारचा अमृताचा गुणधर्म आहे, आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो वृक्ष जिवंत होता. सिंहावलोकने तर होता श्रोते हो परिसा मागील कथा, यमुना तिरी जगत पित्याचा पिता उठवी प्रेते सकलही. आणि अशा रीतीने मागच्या कथेचं सिंहावलोकन करावं. सिंह जसा मार्गाने चलत असताना पुन्हा पुन्हा अवलोकन करतो, माझं काही चुकलं का, किंवा थोडं अंतर गेल्यानंतर मागं बघायचं. प्रत्येक मनुष्यानं आपलं कार्य करत असताना, प्रत्येक जीवन आपलं कार्य करत असताना कुठल्या चुका होतात का, हे सिंहावलोकन केलं पाहिजे. मग आपल्याकडून चूक काय होती का, आणि अशा रीतीनं मागल्या कथेचं सिंहावलोकन आपण करूया. ग्रंथकर्ते म्हणतात की अशा रीतीने जो जगतपिता असणारा, जगाचा चराचराचा निर्मित असणारा चतुरानंद ब्रह्मदेव, आणि त्याचा पिता असणारा विष्णू परमात्मा, आणि या परमात्म्याने कृपा दृष्टी नसणारी सर्व असणारी गोप गायी जिवंत त्या ठिकाणी केलेली आहे. मनात इच्छी स्कंदता मित्र, हा काढावा येथून या मित्र, म्हणून कंदबावर श्रीधर चढे साधते ते दवा. आणि अशा रीतीने या ठिकाणी भगवान परमात्मा असणारा या ठिकाणी त्या कदंबाच्या वृक्षावर सतत असणारा त्या ठिकाणी आपली बासरी वाजवत होता. कारण बासरी वाजवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पातक नष्ट होतात, आणि दुर्धर असणारा शत्रू देखील येईल, आणि शत्रूचं निर्धारण करू
आणि सर्वांना सुख निर्माण करू, सर्वांना प्रेम आनंद निर्माण करू, अशा रीतीने त्या ठिकाणी भगवान त्या कदंबावर त्या ठिकाणी बासरी वाजवीत बसत असे. उदया चलावरी सहस्त्र कर तैसा दिशे शिरब्दी जावर की आयराव तारुड सहस्त्र नेत्र त्रिभुवनेश्वर तैसा दिसे. आणि भगवान परमात्मा इतका सुंदर दिसायचा की सकाळचा बालसूर्य उगवल्यानंतर त्या सूर्याचं जसं तेजस्वी तेज असावं किंवा 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव असावा, सर्व ऋषी मंडळी असावी आणि मध्ये बृहस्पती वगैरे बसलेले असावे आणि असा शोभायमान त्या ठिकाणी भगवान दिसत असे. वैकुंठीचा सुकुमार श्याम सुंदर नंदकुमार कदंबावरी श्रीधर द्वार शोभ तसे. आणि अशा रीतीने त्या कदंबावर भगवान परमात्मा अतिशय शोभायमान दिसत असे. कालिया मर्दन आरंभिले जेव्हा 6 वर्षाची मूर्ती तेव्हा ऊर्ध वदने कमला धवा गोप सर्व विलोकिते. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी हा या कालिया सर्पाचं या ठिकाणी शत्रूचं नागाचं त्या ठिकाणी मर्दन केलं आणि तो त्यावेळेस भगवान परमात्म्याचं अवघं 6 वर्षाचं वय होतं. म्हणजे शाळेमध्ये प्रथम आपण प्रवेश द्यावा तेच ते वय होतं. आणि या अवघ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये भगवंतानी त्या असणाऱ्या कालियाचं मर्दन केलं आणि त्या कदंबावरून सर्व दृष्टीनं अवलोकन करून भगवान परमात्मा गोप गाई वासरांनी तिकडची टेहळणी वगैरे पाहण्यासाठी त्या ठिकाणी उंच अशा प्रकारच्या त्या वृक्षावरून सर्वत्र दिसत असत. परम सुवास पीत वसन दृढ कशले स्वकरे करून सुरंग पदर खोवून मुक्त माळा सावरल्या. आणि अशा रीतीने भगवंतानी काय केला तर आपला पिवळा पितांबर असणारा त्या ठिकाणी खोला गेला, माळा वगैरे त्या ठिकाणी सावरल्या आणि त्या ठिकाणी तो सावध म्हणजे भाऊ वगैरे त्या भगवंताचं त्या ठिकाणी स्फुरण पावले आणि अशा रीतीने त्या असणाऱ्या शत्रूचा विनाश करण्यासाठी भगवान तयार झाले. कटी सूत्र सरसाविले करणी रुळती दिव्य कुंडले आकर्षण यंत्र नेत्रोत्पले मुख विकासले सुहास्ये. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी मुख असणारं सुहास्य विकासलं, फुलावं, कमळ असणारी कळी असणारी फुलावी, विकसित व्हावी. आणि तशा प्रकारे भगवान परमात्मा आनंदी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व असणारं जे काय आपले या ठिकाणी अलंकार आहेत, भूषण आहेत तेही त्या ठिकाणी शोभायमान झालेले आहेत, सावरले आहेत. गळ्यामध्ये जी काही पितांबर असेल किंवा तशाप्रमाणे ते सावरून त्या ठिकाणी तयारीला लागले. रसे ओतले अखंड तैशी अजानुबाहू दंड ते बळे वाजवणी प्रचंड हाक पोळली ते दवा. आणि अशा रीतीने भगवंतानी काय केलं तर सुधीर अशा प्रकारचे दंड वगैरे त्या ठिकाणी दिसू लागले आहेत. भगवंतानी दंड थोपटले गेले आणि त्या असणाऱ्या कार्याला त्या ठिकाणी पाचारण केलं. वैकुंठीचा वेल्लाळ सुकुमार तनु तमाल निळ उडी घातली तात्काळ गोप सकळ पाहते. आणि अशा रीतीने भगवंत हा वैकुंठीचा राणा क्षीराब्दीचा जावई या समुद्राचा जावई असणारा तो परमात्मा आणि त्यानं काय केली तर भगवंतानं त्या डोहामध्ये उडी मारली आणि सर्व असणारे गोप त्या ठिकाणी पाहू लागले. उडी सरसे जीवन त्यावेळे शतधनुष्य उंच गेले कल्लोळ तिरासा आदळले विष निराचे ते दवा. आणि अशा रीतीने उडी त्या यमुनेमध्ये मुटका टाकल्यानंतर त्या यमुनेचं पाणी असणार शतयोजने त्या ठिकाणी उंच गेलेलं आहे. इतकी प्रचंड अशी त्या ठिकाणी उडी टाकलेली आहे. परम अद्भुत केले गोपाळे आदिती सुत सकळ धावले विमानारूढ पाहू लागले अद्भुत कर्तव्य हरीचे. आणि अशा रीतीने या ठिकाणी हे भगवंताचं कर्तव्य पाहण्यासाठी 33 कोटी दैवत असणारी दिती आणि अदिती सुत म्हणजे दिती आणि आदिती. दितीपासून असणारी दानवाची निर्मिती झाली आणि आदितीपासून देवाची निर्मिती झाली. सर्व देव लोक असणारी कृष्णाचा पराक्रम पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले. मृणानी सहित मदन दहन सची सहित सहस्रनयन सावित्री सहित कमलासन कौतुक पाहू धाविनले. आणि अशा रीतीने या ठिकाणी सची सहित जो असणारा अमरपती असणारा इंद्रदेव त्या ठिकाणी आला, शंकर आले, विष्णू आले, सर्वच दैवत असणारी आपापली वाहनं आपल्या पत्नी समेत त्या ठिकाणी आले. मित्र कन्या जीवनी जगत जीवन भुजदंड आपळी क्रोधायमान परम दारुण घोष ऐकून धावे दुर्जन आहे तो. आणि अशा रीतीने भगवंतानी त्या ठिकाणी मोठ्या नारळ दिली, हे दुष्टा बाहेर निघ आणि अनेकांचा तू या ठिकाणी तू वध करण्यासाठी तू बसलेला आहेस. तुझा आता प्राण जाण्याची वेळ आलेली आहे, बाहेर ये, नाही तर तुझा आता प्राण या ठिकाणी
या ठिकाणी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. महाकप्ती सर्प काळा शतफणा ताटरा विशाळा दुधोकार सरशा ज्वाळा महाकराळा उठती पै. आणि अशा रीतीने काळा असणारा तो मोठमोठ्या अंगावर चट्टे आहेत आणि असा दुर्धर विषाचा त्या ठिकाणी तो गराळा त्या ठिकाणी ओकू लागलेला आहे आणि तोंडातून गराळा आल्यानंतर आग त्या ठिकाणी बाहेर पडायची, अग्नी लागायच्या, असा दुर्धर महाभयंकर मोठाच्या मोठा हा सर्प त्या ठिकाणी होता. नेत्रे देखील जगनमोहन माया चक्र चालक शुद्ध चैतन्य जे मिनकेत नारीचे देवतार्चन सनकाधिक ध्यातिजया. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी हाच भगवंतांना अशा प्रकारचं बोलल्यानंतर त्या ठिकाणी जे 33 कोटी देव असणारे भगवंताची स्तुती करतात. वेद जाणो गेला पुढे मौनवाला तेही तुझला व्यर्थ होती. तशाप्रमाणे भगवंत असणारा त्या ठिकाणी त्या कालियाला बोलावलेला आहे, तुझा आता वध घेतल्याशिवाय मी राहत नाही. संकाधिकाच्या हृदय संपुटी जे का पोळे मूर्ती गोमटी पद्मोद्भव आणि दुर्जटी वाहती मुकुटी आज्ञा ज्याची. आणि अशा रीतीने संकाधिक बंधू असणारे संकाधिक भक्त आहेत आणि हे तुम्हा सनकाधिकाची माने. आणि अशा प्रमाणे सनकाधिक भक्त भगवंताचं सतत चिंतन करतात, नामस्मरण करतात आणि ते सनकाधिक ज्याचा ध्यान करतात असा परमात्मा त्या ठिकाणी कार्याचं मर्दन करण्यासाठी सज्ज झाला. आशिया मोरमर्दना राजीव नेत्रा सुपर्णवाहना कालिया देखुनी व्रजभूषणा दाहोनी डंकी. आणि अशा रीतीने सुपर्ण वाहना जो असणारा गरुड आहे, गरुड वाहन ज्याचा आहे असा भगवान परमात्म्याचा अवतार असणारा श्रीकृष्ण मोठ्यानं त्या ठिकाणी आरोग्य दिलेले आहे. दंश करुणी स्थळी स्थळी वेळे गाधुनी मूर्ती आवळी सच्चिदानंद तनो सावळी आच्छादली काळसर्पे. आणि अशा रीतीने त्या काळसर्पानं भगवंताला भेडा दिला आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या फण्यानं त्या ठिकाणी चावा घेतलेला आहे. जो विद्वजन्मान समराळ अनंत कल्याणदायक घननिळ जो पुराण पुरुष भक्त वत्सल सर्पे सकळ आवळीला. आणि अशा रीतीने सर्व भक्तांचं भूषण असणारा, सर्व प्रकृतीचा मुख्य असणारा, ज्याच्या पासून असणारं विश्व निर्माण झालं, चराचराची निर्मिती करणारा तो भगवान परमात्मा या ठिकाणी सापानं त्या ठिकाणी काय केलं तर त्या अशा भगवंताला आवडलं केलं, त्या ठिकाणी दोष करू लागले. राहुनी ग्राशीला वासरमणी केतो रमा बंधुशी झाकी गंगणी केश्वराशी माया वेष्टुनी आपली करणी दावीत. आणि अशा रीतीने या ठिकाणी सूर्याला ग्रहण लागावं, चंद्राला ग्रहण लागावं आणि त्यावेळेस जशी त्यांची अवस्था होते तशाप्रमाणे की पूर्वी दशरथात मजासी पाकशासन शत्रू बांधे नागपाशी तैसे कालियाने जगद्वंद्याशी वेळे घालून आवळीले. आणि अशा रीतीने पूर्वी राम अवतारामध्ये असणारं काय झालं तर नागपाशामध्ये या ठिकाणी राम आणि लक्ष्मणाला टाकलेलं होतं आणि त्यावेळेस ते सुषुप्त अवस्थेमध्ये होते आणि तशाप्रमाणे या ठिकाणी ह्या दुर्धर असणाऱ्या या कालिया सर्पानं भगवंताला वेढलेला आहे. भुजंगे वेष्टीला परमपुरुष न हाले न बोले ऋषिकेश लीला अवतारी जगन निवास लीला भक्ता सदावी तसे. आणि अशा रीतीने लीला भक्ता सदावी तशी आणि अशा पुराण पुरुषाला वंदे असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी तो हे कार्य असणार नटनाट्य कार्य करू लागलेला आहे. ऐसा देखता श्रीपती गोप गाई तिरी पाहते महाआक्रोश हाक देती हृदय पिटती दबदबा. आणि अशा रीतीने गोप गाई वासर तटस्थ झालेले आहेत. गायी देखील त्या ठिकाणी ते पाहू लागल्या, त्यांनाही हे आगळं वेगळं दिसा लागलं, कृष्णावर संकट आलेलं, त्यांच्याही डोळ्यातून दारू वाहू लागले आहेत. गोप गवळीची असणारी जी काही बालसौंदर्य आहेत, सुदाम्या, पेंड्या, वाकड्या, बोबड्या, तेही त्या ठिकाणी त्यांना तेही मोठ्यानं आरोग्यात येतात, ते आक्रोश करत आहेत, मोठ्यानं हृदय रडू लागलेले आहेत. हे कृष्णा तुझ्यावर संकट आलं, हा दुर्धर असणारा शत्रू आणि त्यांना अशा प्रकारचं म्हणून मोठ्यानं त्या ठिकाणी रडू लागलेले आहे. अग्नी पाहती निर्जर देव ललना देखती समग्र त्यांच्या नेत्रीवाये निरशोक अपार ज्याची तया. पंचमहाभूते देखील त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागले. धरणीला त्या ठिकाणी दगडाला या पाझर फुटावा अशा प्रकारचं दुःख निर्माण झालेलं आहे आणि धरणी अवनी देखील त्या ठिकाणी दुःख करू लागलेले आहे. सर्वत्रवर्ण पाषाण यांना देखील त्या ठिकाणी कृष्णाचं हे कार्य, त्या कार्याचं कार्य बघितल्यानंतर त्यांनाही त्या ठिकाणी दुःख होऊ लागलं. पाहते नैनी भुजंगे वेष्टीला चक्रपाणी त्या दुःखे करुणी धरणी ओलो पाहे देव दवा. धरणीला भेगा पडावी की काय, भूकंप व्हावा की काय,
अशा रीतीचं का धरणी माता असणारी आहे. धरणी माता खरोखरच आहे बरं का. आणि धरणी माता आपण झोपीतून उठल्यानंतर त्या मातेचं वंदन करायला पाहिजे. कारण कोणी लाथावरी तुडविती, कोणी नांगर घालून खाळीशी, तोडिली झालेली पैभूती, ऐसा अपराध न मानून क्षिती, सगळे ती भूता ते प्रसन्न होती, तेची नाना पिकोनी संपत्ते, तृप्ती देती भूता ते. भागवतामध्ये भगवान असणार उद्धवाला सांगतात की धरणीचं फार उपकार आहेत. तिथंच या ठिकाणी आपलं पालन पोषण आपण तिचं जे काय अन्न ग्रहण करतो म्हणून अनेक उपकार आहेत. म्हणून कोणी लाटावर तोडीलं नांगर घातला तर तिला काही त्रास सहन ती माई आपल्यासाठी करते. तशा प्रमाणे त्या धरणी मातेलाही दुःख झालं. हा यमुनेशी झाला वृत्तांत, गोकुळी काय वर्तली मात, दुष्यने परमाद्भुत जाणवते लोका ते. आणि अशा रीतीने या ठिकाणी या यमुनेमध्ये ही काय घटना घडली आणि अशा प्रकारे ज्याला माहिती आहे ती त्या ठिकाणी सर्व असणारी जाणू लागली. चपला पडती कडकडून अद्भुते सुटला प्रभंजन, ओळगण पाहती पतन लोक शोके विबळ. आणि अशा रीतीने काय झालं तर ह्या चांडाळामुळे असणाऱ्या या कालिया सर्पामुळं त्या ठिकाणी सर्व पंचमहाभूत देखील त्या ठिकाणी दारुण अशा प्रकारचं चपला म्हणजे विजा त्या ठिकाणी चमकालेल्या आहेत. भूकंप व्हावा अशा ध्वनी निर्माण झालेले आहेत. सर्वत्र हाहाकार माजला आहे. पशु पक्षी प्राणी असणार दुसरं प्राणी देखील विवरामध्ये पळू लागलेले आहेत. भयानक या ठिकाणी सर्व गांगारून गेलेले आहेत. सर्व थरथरा कापू लागलेले आहेत. कापू लागली धरित्री उगीच अश्रू येते जननेत्री, कलाहीन नरनारी भय अंतरी वाटत तसे. आणि प्रलयाचा अंत होतो की काय अशा प्रकारचं हे भयानक दुर्धर असा फुसकाऱ्या मारू लागला, फुंकार मारू लागलेला आहे. सर्प अग्नी निर्माण होऊ लागलाय. आणि अशा रीतीने हा महाभयानक असणारा तो दुर्धर सर्प आणि याचं कार्य पाहून सर्वांना दुःख निर्माण झालेलं आहे. आणि अशी सर्व प्रलय काळ व्हावा तसं सर्व दुःखानं त्रासून गेलेले आहे. कमलापतीची जननी परम विवळ शोके करुणी, तिळकू लागले स्तन दोन्ही अश्रू नयनी वाहते. आणि अशा रीतीनं ही धरणी माता असणारी त्या ठिकाणी तडकू लागलेली आहे, थकू लागलेले आहेत, भेगा पडू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारचं त्या धरणी मातेलाही दुःख निर्माण झालेलं आहे. मिळाली गवळी गोपी समस्त नंद ही धावे भयभीत, यशोदा बाहेर आली धावत रोहिणी येत लवला आहे. आणि अशा रीतीने एखाद्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोंगराला आग लागल्यानंतर सर्वत्र त्या ठिकाणी जळून भस्मप्राय करतो हे का नाही. तृण अग्नी मिळे समरस झाली. तशा प्रमाणे सर्व वनवा पेटलेला आहे. सर्व हाहाकार उठलेला आहे. या ठिकाणी नंदराजे, यशोदा माता, गावातील सर्व गोप गवळणी आणि अनेक सर्व नगरवासी त्या ठिकाणी या यमुनेच्या काठी त्या ठिकाणी हे सर्व दृश्य पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यांना दुःख निर्माण झालेलं आहे. काय करावं आणि काय करावं, कुठं राहावं, काय यातून मार्ग सुचवा हे कुणासही कळालेलं नाही. असं कुणालाही सूचना असं झालेलं आहे. घरीच होता संकर्षण, बाहेर आला धावून, यशोदा म्हणे जगजीवन कोण्या वनात गेला रे. आणि अशा रीतीने संकर्षण बळीराम दादा देखील घरीच होता. तोही बाहेर आला आणि त्या बळीराम दादाला असणारी यशोदा म्हणू लागली. आणि कृष्ण कुठे गेला, कुठल्या वनाला गेलेला आहे, आग त्या बाजूला दिसत आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुला काय माहिती आहे का. सांडुनिया घरदार वनात जाती लोक समग्र, बाळे संगती जाती सतुर श्याम सुंदर पहावया. आणि अशा रीतीने सर्व अवकाशामध्ये देखील ती असणारी वाहुटळ आल्यानंतर पत्री झाडं झुडप वगैरे अवकाशामध्ये भ्रमण करतात फिरतात. तशा प्रमाणे त्या ठिकाणी त्या फुसकाऱ्यानं सर्व असणार त्रिलोक्य गांगारून गेलं. आणि सर्वांची अशी पळतीभोई थोडी झालेली आहे. सर्वांना भीती निर्माण झालेली आहे. सर्व असणारे नगरवासी लोक असणार आपापली मुलं, तुमचाही मुलगा माझा मुलगा सर्वच गेलेले आहेत. सर्व असणारी आपापली मुलं शोधण्यासाठी आलेली आहेत. वृद्धे सांडुने देह गेह आशा पाहो इच्छिते परमपुरुषा, म्हणते काय झाले ऋषिकेशा कोण्या वनी पहावे. आणि अशा रीतीने सर्व वयोवृद्ध असणारे ज्याला चालता येत नाही तेही हळूहळू का होईना कृष्णाला पाहत. कृष्ण जगजीवन आहे आणि तो वनाच्या ठिकाणी गेलेला आहे. त्याला पाहून तृप्ती होईल, अंतकरणातील प्रेम. परंतु बाह्य रूपाने असणार या ठिकाणी त्याला काय झालं का काय झालेला वृत्तांत आहे हे पाहणं हे निमित्त ठेवून त्या ठिकाणी ते आले. तो ध्वज वज्र रेखा चिन्ह हरिपद मुक्रा देखती जन, भोवती गोपदे सगन पुढे गोचरणे उमटली. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि कृष्ण या ठिकाणी सर्व गवळी गेलेली त्या ठिकाणी गोचरण म्हणजे त्या पायाची जी काही पावलं आहेत, पाऊल खुणा आहेत. आणि त्या पाऊल खुणा पाहत कुणीकडे गायी गेलेल्या आहेत.
आणि त्या पाऊल खुणा शोधत निघालेले आहेत. जिकडे उमटले गायीचे खोर त्याची पंते गेला मुरहर जैसे वेद श्रुतीचे भार स्वरूप निर्धार दाविते. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी त्या गायीच्या पाऊल खुणा या ठिकाणी पाहत असणार त्या ठिकाणी ते सर्व असणाऱ्या भगवंताला पाहण्यासाठी म्हणजे वेद श्रुती ज्या आहेत आणि ह्या श्रुती म्हणजे जी काही रुचा आहेत आणि त्या रुचा असणाऱ्या भगवंताचं गुणवर्णन करतात. त्या रुचाचं या ठिकाणी मंत्र जपन पठण केल्यानंतर त्या रुचा आणि त्या वेद श्रुती असणाऱ्या प्राप्त केल्यानंतर त्या जशा असणाऱ्या भगवंताकडे येतात तशाप्रमाणे असो नंद यशोदा सकळ जण आले यमुना तीरा धावून तव तेथे गोप शोके करून मूर्छा येऊन पडतात ते. आणि असो अशा रीतीने त्या ठिकाणी नंद यशोदा सर्व गवळी असणारे गवळणी ते आल्यानंतर पाहतात तर सर्व असणारे कुबड्या वाकड्या पेंद्या असं नवलक्ष त्या ठिकाणी गायी वगैरे त्या ठिकाणी सर्व मूर्छित पडलेले आहेत. बेशुद्ध अवस्थेमध्ये सर्व आहे. तो भुजंगे वेष्टीला वनमाळी सर्वी देखीला त्याची वेळ एकच हाक तेव्हा झाली तो शोकवर नेला आता नाही शोक गोकुळाच्या लोकांनी या गवळ्याच्या मुलांनी इतका शोक मानला. कृष्ण भगवानाला त्या काल्यानं काय केलं या दुष्टानं चौकून इडे मारले. चौकून आळपीला दुष्टाला कळलं नाही कोण आहे देव आहे का कोण आहे या दुष्टानं न कळता नाना तरी फणे आणलेले. यशोदा म्हणे या कानया आता तुझ कोटे पाहे तानया बारे धाव का लवलाया. यावेळेस असं रे स्वतः म्हणून राहिले कान्या अरे तुला कुठे बघू आता माझ्या हातार बाळ कुठे गेलं रे हरणीचं पाडेच कुठे गेले रे अशा प्रत्येक कोरला इच्छूर लागले. स्तनी दाटला शे पाना कोणाशी पाजो जा अरे प्रेमाच्या पानामध्ये थानामध्ये दाटला रे भगवंता अरे तू कुठे गेला आता अशी यशवत असणारे शोक करू लागली. धाव धाव गे माझे कन्हाई सावळे सुकुमारे सखीबाई उदार डोळ श्री कृष्णाबाई कोणी अरे कृष्णा धाव रे धाव माझा प्राण जाण्याची वेळ आली माझा जीव राहत नाही रे कृष्णा धाव धाव लोक. दुग्ध तू सर्व खाशी साई राजसा मी तुझ न बोले काही पाडसा. अरे भगवंता आता सगळं हे तूच खा रे कृष्णा तुला आता मी काही सुद्धा बोलणार नाही अशी यशोदा माता असं रे या कृष्णा समोर या डोहावर नसताना शोक करू लागले. तुझ म्या बांधले उकळाशी म्हणून सकया रुसलाशी आग लागो माझ्या हाताशी. अरे भगवंता तुला मी उकळाला बांधला पण तू रुसला का तुझ्यावर मी असा अपराध केला तुला गाईवर लावला म्हणून तो असा का रुसला का अशा असं यशोदा नाना तरी शोक करू लागले. का रे मला कृष्णा दिसन तू काय काय आठो बारे तो गुन्हा उर्वी न पुरे करिता लेखन सकळ गोपी शोके करून त्या वेळेत असताना यशोदा माता शोक करवली प्रथमचा कागद केला तर पुरणार नाही इतका शोक करू लागले. आता पोटचा बळा आहे की पुढचं लेकरू आहे का महिला दुखवणार नाही माई त्याला म्हणायचं नाही ज्या महिला दुखवत नाही त्याला सरकीन म्हणायचं. मग ज्या त्या माईच्या रेखा दुःख आहे तिला काय म्हणायचं तिला आई म्हणता येत. एक वक्षस्थळे पिटिते एक दीर्घ स्वरे हाक देते नंदाचे नेत्रे अश्रू हाती पडे. अरे 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 गोकुळाची अवस्था अशी झाली की मला काही सांगायची सोय नाही मला एवढी अवस्था बिघडली कुणी असारे आपला छती बनवायचं धबधब मोठे मोठे आकडून पडायचं कुणी मूर्छना यायची असली अवस्था आली भगवानच नाही देवच नसल्यावर बाकीचं काही शिल्लक कृत्य प्रमाण म्हणायचं असली अवस्था लोक झालेली. अंबरडा फोडणी बोभाती गाई अश्रू वाती नेत्री पायी यशोदा म्हणे आता सर्व सगळ्याला अंबरडा बोलला गाईवानी अंबरडा बोलला गोपाने गवळ्यांनी अंबरडा बोलला नाना तरीचं दुःख होऊ लागलंय या दुःखा न वरून जाय दुःख असलं दुःख होऊ लागलंय. सकळ स्त्रिया समवेत कृष्ण माया चाललेली डोहा माझी प्रवेश तो बळीराम आडवा येऊन या म्हणे. त्या वेळेत असताना यशोदा आता आपला प्राण त्या करण्याकरता होतो डोहामध्ये निघाल बळीराम पुढे झाला म्हणला. त्रिभुवन नायक हा वनमाळी त्यास भय नाही कदा काळी करतातही बळीराम सांगतात आहे ह्याला कसलंही भय नाही याला कसलंही दुःख नाही म्हणला आणि हे कसल्याही संकटामध्ये सापडणार देवाचा देव असणारा कृष्ण भगवान आहे. बळीभद्राचे वचन ऐकून सकळा सौख्य वाटे म्हणे त्याच्या वचने विश्वास धरून तटस्थ नाही. या वेळ असणारा बळीराम सगळा विश्वास ठेवला याला कसलंही दुःख नाही याला कसलाही संकटात देवाचा देव आहे काळाचा काळ यामाचा हे असणारा भगवंत आहे. असो इकडे कालिंदी जीवनी काली हरी बांधीला आवळणी यावरी श्रीकृष्ण प्रताप तरने काय करीती झाला. त्या वेळेत असणाऱ्या काल्यानं चौपुरी येडे मारले आणि आळपाला चालू केलं कृष्णाला आळपाला चालू कृष्ण भगवंताने त्यावेळेस काय केलं बरं आता
द्रढ वेळे घातले भुजंगे शरीर फुगविले रमारंगे कालिया देह तडतडी वेगे वेळे त्यावेळेस भगवंतानी काय केलं दुष्टाने येडे मारलेले बघून भगवंतानी काय केलं आपला अंग स्वरूप चालू केलं दाखवायला. ईश्वर रूप फुगविल्या काल्याच्या अंगाचा म्हणला तुकडं व्हाव्याच्या आवाजले काल्यानं मला चटचडी आपली येडे अंगाची चटमाने काढलेली. जरी क्षणभरी न काढिता वेळे तरी ठाई होते तुकडे महाद्विकारे त्या प्रचंड भय वेळे. त्यावेळेस असताना काल्या जर थोड्या वेळ तरी असताना आपल्या येडे काढले नसते तुकडे बनले असते म्हणून असा असताना काल्याच्या अवसरासाठी मला काल्याला आपले येडे काढून घेतले. सांडून ते वेळा भुजंग झाला व वेगळा बडबडा गरज ज्वाळा मुखावाटे सोडित त्यावेळेस असताना भुजंग असताना वेडे काढून असताना मला इकडे झाला आणि आपल्या मुखावाटे 20 लोकू लागला. मडके भाजले जैसे तप्त जैसे नेत्र दुष्टाच्या रक्त नाशिकाद्वारे उष्ण श्वास सोडित त्या दुष्टाचे डोळे म्हणजे इस्तव्याचे खेळण्यात असावे असा असणारा दुष्ट भुजंग आपल्या नाकावट तोंडावाट 20 असणारे नसणारे आखिनी तर जुळच पाहिजे ग असा असणारा 20 फेकून होता. जीवा सुसुळीत दुधळा शतफणा कराळा प्रचंड पर्वत श्रृंगे जेवी दाडा दंत तीक्ष्ण. तर मला सरफ होता कसला कालिया या काल्याच्या दाडा डोंगरच बसलीत काय असा दाडाखाली असला कालिया असणारा या दुष्टानं म्हणला नाना तरीचं म्हणला असा अनेक पक्षाचं प्राण्याचं असा यानं घात केला होता. परम व्यासूर आदर प्रांत ते जीवेने क्षणाक्षणात चाटीत करकरा क्रोधे दात खाता हरिस लक्ष. त्या भगवंताला बघितलं भगवंताला बघून दात कडकडत असताना काल्या खाऊ लागला. इकडं तिकडं बघला देव असताना देव आहे समोर बघ आता तरी बघली डोळ्या उघडून क्रोधे तरतरा अंग कापत नेत्र गरगरा बवडीत पुढे दंश करावा जपत मग रमानात काय करी. त्यावेळेस असताना पुन्हा दंश करण्याकरता त्याला फणा मारण्याकरता भगवंताला काय असा हे करीत असताना पुन्हा भगवंतानं काय केलं पुन्हा 6 वर्षाची मूर्ती होय पुरुषार्थ ब्रह्मांडीनं समाय झेपा घालून लावलाय धरला भुजमग. त्यावेळेस असताना भगवंताची 6 वर्षाची मूर्ती होती. भगवंतानं आपला शेला पितांबर खायचीला आणि खायचून असणारे म्हणला भुजंगाला चट म्हणून धरलं. आधी गरगरा बहुंडुनी बळे आपळी यमुना जीविनी निर्भय निशक्क चक्रपाणी वेदपुराणी वंद्य येदाला वंद्य असणारा भगवान या भगवंताने सापाला धरलं घर फिरलं पाण्यावर आपटलं असा असणारा दुष्टाला त्याला चक्कर यायची वेळ झालेली आहे. जो उर्गाचा काळ पूर्ण त्यावरी बैसुनी करी गमन तो हा पुराण पुतना प्राण हरण जन्म मरण त्या नाही. पुतना राखींचा वध करणाऱ्या भगवंता जन्म मरणाच्या वेगळं असणाऱ्या भगवंता आज या काल्याचा अंत करण्याकरता भगवंत पुन्हा सरसावले. क्षणाक्षणा आपळूनी सर्प हरिला समूळ बल प्रताप गळाला दुर्जनाचा दर्प झाले भ्रमंती. त्या वेळ छानाला भगवंताने असा सर्प कळला हे पुढे असं धरलं आणि धरून असणाऱ्या भगवंतावर नाचकाम चालू केलं तेव्हा परत विसाचे डळमळ करू लागली. शेवेची श्री पाय देवनी भगवंते पुष्य धरले वाम हस्ते तांडव नृत्याचे श्रीगणाते आरंभ. साऱ्या भगवंताने नृत्य गायन चालू केलं मला त्यावेळेस शेपूट हातामध्ये धरला आणि ह्याच्या फाण्यावर नाचायला चालू केलं भगवंताने म्हणला. जेव्हा भगवंत नाचाला तवा याची म्हणला असणारे सर्व गर्भ असणारा अंगाच्या ठिकाणी अभिमान असणारा याचा नाहीसा झाला आहे. निज पद गाते करुणी शतफणा लववी मोक्ष देणी सप्त ताल सावरुणी नृत्य करी भगवंत. भगवंताने ताल सावरला आपला पितांबर सावरला वैजंती माळा सावरल्या आपली मुरली असणारी सावरली जेव्हा नृत्य करायला चालू केलं भगवंतावा ही असणाऱ्या ह्या सप्तफणा असणाऱ्या खाली केल्या मुंडक्या खाली केल्या असताना बघू लागला डोळे फाडून म्हणला कोण आहे अरे बघ आता तर नीट बघ. जो क्षीराब्दी असे वैकुंठ विहारी तो चपळ कृत्य करी नृत्य करी कालिया फणावरी फणा लववी यमुना तिरे श्वास उदरीन समाय. त्यावेळेस असणाऱ्या मला काल्यावर असणारा भगवान असणारा स्वतः नसू लागलंय नृत्य करूला भगवंताने चालू केलं तेव्हा कालियाचा अंत होण्याची वेळ आली. कालिया असणारा पुन्हा भगवंताकडे बघून पुन्हा कोण असावा असं आणि माझा एवढा मला धाक लावलेला आहे. चुकवणी पळो पाहे भुजंग परीन सोडी भक्त भवभंग जो का हा फणावरी व्यंगटाच हाणून. त्या सर्पाने काय केलं तर पळून द्यायची वेळ आली नाही सर पळण्याचा प्रयत्न करतो पण भगवंताने सातारा शेपूट धरलं आणि फणावर जेव्हा नाचकाम चालू केलं तोंडावर या तोंडानं किती जणांना मारलं रे म्हणला. या दिवसापासून म्हणला कुणाचा घात केला तरी भक्त ग्रंथकर्ते असं म्हणतात या भगवंताची कथा ह्या काल्याची जर कथा केली नाग आपल्याला कधी डोंत करणार नाही. अशा आता ही कथा श्रेष्ठ आहे.
जो सर्वांतरात्मा भगवान, जो का पूर्ण ब्रह्म सनातन, तो कालिया श्री नृत्य करून पाहता भक्त सुखी होते. त्यावेळेस असं भगवंतानी म्हणला सर काय केलं, नृत्य केलं तर भक्ताला असं सुख लागलं. भगवंताने जाऊन नाथाला चालू केलं काल्याच्या मस्तकावर. तेव्हा भगवंताला नाचतच असताना सगळ्या भक्ताला भक्त आनंदी आनंद झालेले. जो सर्वांतरात्मा भगवान, जो का पूर्ण ब्रह्म सनातन, तो कालिया श्री नृत्य करून पाहता भक्त सुखी होती. तर काल्याच्या मस्तकावर भगवंताने पाय देऊन असं नाचायला चालू केलं तेव्हा सगळी भक्त सुखी झाली. एवढं भगवंताने आराम केला नृत्य. त्या भक्ताला सुद्धा ते आनंदी आनंद झालेला आहे म्हणला, आणि भक्त सुद्धा आनंदी आनंद झालेले. नृत्य करी भगवंत, गोकुळीचे जन तटस्थ पाहत, विमानी सुरवर विस्मित हालत नेत्र. त्यावेळेस असणारे कुणाच्या डोळ्याची पापणी खालवर व्हायला तर नाही. मला 33 कोटी देव आहेत. गोकुळीचे सगळी गवळी गोप ही सगळी बघलेले भगवंत कसा नृत्य करतो. आनंदे टाळ विने वाजविती, मृदंग वाद्य झणका तरी ती एक करटाळ. आनंदाने टाळे विनय असणारे मला आवाज नित्तीने मान्य गेलाय. पांडुरंगाच्या नावाचा जय घोषवलाय. कृष्ण भगवान की जय असा यमुनाच्या नदीच्या काठावर असा आवाज निघू लागलाय. मदन मोहन वेदक मूर्ती, कल्याणदायक आघात कीर्ती, पाहवे अष्टनायिका धावती विस्मित होती की. त्यावेळेस असणारे सगळे गावळी गोप असणारे सगळे धावत आलेले ते कृष्ण बघण्याकरता. 6 वर्षाची मूर्ती आहे म्हणला, आणि 6 वर्षाची मूर्ती असणारी नृत्य करू लागली. आणि ह्या काल्याचा प्राण घेण्याची वेळ आली तेव्हा सगळी असणारे त्याच्याच सोनभोग लागली. नृत्य करिता भगवंत वाकिनी पुरे रुंजूनत, सुरंग पितांबर ओळत कटी मेखळा झळ. सर भगवंताच्या बाहेर नेपुर आहेत. त्या नेपुराचा आवाज निघू लागलाय. पितांबर कमरा ठिकाणी दिसू लागला. भगवान असणारे नृत्य करीत असताना काय भगवंत नाचत होतो. सगळ्या भक्ताला आनंद झाला. आणि त्या पायामध्ये जे असणारे वाक्य होते त्याचा आवाज बाहेर सुंदर येत होता. हस्त संकेत दावी वनमाळी मुद्रिका झळकती दशांगुळे, दिव्य पदक वक्षस्थळी मुक्ता माळा. भगवंताच्या मुद्रिका असणारे 10 उतरते असणारे का हातामध्ये मुद्रिका होत्या. त्यांना हात वरी करून नाचायला चालू केले की ती सुद्धा विधात चमकाव्याशा दिसत होत्या. असा भगवान नृत्य करीत होता. मंदस्मित सुहास्य वदन, आकर्ण विराजती राजीव नयन, कर्णी कुंडले दे दीप्यमान निरळे केशर. असे भगवंताचे म्हणलं असं कानाच्या कुंडाली मकराकार असणारे म्हणला कुंडल आहेत. ती सुद्धा मकराकार कुंडल असे झळकू लागलेले. असा भगवान असा नृत्य करीत असताना जिकडं 33 कोटी देवाला सुद्धा ते अनुभव लागला. देव सुद्धा म्हणू लागेल त्यांची पापणी खाल्लीवर येवायला तर नाही. असा देव सुंदर मदनाला वेद लावणारा भगवान स्वतः नृत्य करीत होता. रत्न जडित मुकुट माता, ऐशा मूर्ती नृत्य करिता, नानागती नाचता चक्राकार दिसतसे. चक्राकार भगवंताची मूर्ती सुद्धा मला सरे मी जिकडे चमकावे तिकडे दिसावी, ती कली मी जिकडे दिसावी असे असणारे भगवंत नृत्य करत होता. दिव्य सुमनांचे साबारा वर्षता ते सकल निर्जर, देखुनी मूर्ती मनोहर देवांगना. 33 कोटी देवांच्या फुलाचे वृष्टी केलेली आहे. आणि असा आवाज सुद्धा असा निघू लागला ना, प्रत्येकाने आनंदाचा घोष करायला चालू केलेला आहे. म्हणते तनुमंदनेशी अभिमान, सांडावा यावरील ओवाळून, अनंत जन्मीचे तपाचरण. प्रत्येकाच्या अंतःकरणात त्या ठिकाणचा अभिमान निघून घ्या ना, आपलं ती हे त्याच्यावर भगवंतावर ओवाळून जावं. प्रत्येकाला वाटायला लागत तन मन धन आपला ते हे स्वतः असं त्याच्यावर ओवाळावा असं प्रत्येकाच्या मनात येऊ लागलं. असो नृत्य करिता त्रिभुवनपती, टाळ मृदंग देव वाजविती, कालियाचे प्राण निघो पाहते सकल शक्ती आकर्षित. त्या वेळेस असताना प्रत्येक देवाने नृत्य करत आलं. टाळ मृदंग विनेचा स्वर आवाज निघू लागलेला आहे. काल्याचा म्हणतो इकडे परांजायची वेळ झालाय. काल्या कसाही झाला, काल्या आता इकडे बागाला सुद्धा डोकून चालायला तयार नाही. काल्याची अवस्था अशी झालेली आहे. असो नृत्य करिता त्रिभुवनपती, टाळ मृदंग देव वाजविती, कालियाचे प्राण निघो पाहते सकल शक्ती आकर्षिल्या. त्यावेळेस काल्याच्या शक्ती मला सगळ्या आकर्षण केलं भगवंतांनी. देवाचा देव आहे, त्याला काय कमी आहे. काही कृत्रिम शक्ती असणारे भगवान काही करू शकत. अशा भगवंताने शक्ती असणारी काल्याची आकर्षण करून टाकलेली आहे. शोनित वाहत वर्ग पडिला मूर्छित, विराले अहंकृती समस्त गर्व रहित झाला. गर्व सगळा नाहीसा झाला. त्याची असणारी म्हणला जी मनाच्या ठिकाणी जी वाईट बुद्धी होती ती वाईट बुद्धी निघून गेली आणि दुष्ट असणारा मूर्छित पडलेला आहे. शाश्वत वास सोडावया, जव शिरजाय उचलावया, हरी ते टाचे रगडून या पुन्हा हलविनाशे. भगवंताने मला त्या फण्यावर मला त्याच रगडाला चालू केली. भगवंताने जेवढे सप्त फण्या होत्या सप्त फण्यावर त्यानं पाय गेले
आणि टासनं घासाल चालू याला शरीर उचलायची आता शक्ती क्षीण झाली. पुन्हा तोंडाकडे सुद्धा कसरप बघायला तयार नाही. भुजंग 8 श्री जगन्निवासा धाव धाव बापा पुराण पुरुषा जगत पालका रमाविलासा सोडवी दासा त्यावेळेस असताना भुजंगांना पुन्हा असणारा धावा चालू केला. कुणाचा धावा चालू केला? भगवंताचा धावा चालू केला. पुन्हा धावा चालू केला भगवंताचा धावा चालू केला. मग आधी भगवंत तुला कळला नाही का? देव कळला नाही का? देव कळण्याकरता लय त्याला सहाय्य करावतोय, लय त्याला घासावी लागते देव कळण्याकरता. मी करीतो ज्याची स्मरणा तो शिरी नाचतो समजेना त्रिभुवनाचा भार सोशेना प्राण अरे त्याचं स्मरण करतो, त्याचं नाव घेतो, तोच फण्यावर उभा आहे तुझ्या बस्ताकावर. बघ त्याच्याकडे नीट. अनंत ब्रह्मांडे ज्याचे पोटी तो मस्तकी नाचे जगजटी असो कालिया होऊन कष्टी मूर्छांगत पडे. त्यावेळेस आनंद ब्रह्मांड त्याच्या बुद्धी आहेत म्हणला. तू तुझ्या पुस्तकावर नाचतो, तू त्याला बघितलं नाहीस म्हणला आणि त्याला ओळखलं नाही मला, त्याला आळपलंच म्हणला. तू त्यावेळेस जर आळपेल नसतं सांगल त्या मर्यादेत निघून गेला असता तर देव ओळखू यावा लागतो. देव ओळखण्याकरता काय करावं लागतं? तशी दृष्टी असावी लागते ओळखण्याकरता, देव बघण्याकरता. तसं कालियानं जे ध्यान धारणा केली भगवंताची, पुन्हा काल्या मूर्छित पडलेला आहे. मग त्या भुजंगाच्या नितंबेनी करी रत्नदे पारत्या घेऊन शरण येते त्याची क्षणी भक्त वल्लभ हरिते. त्याच भुजंगाच्या असणाऱ्या पत्न्या काय केल्या? पण सारथ्या लावल्या भगवंताची असणाऱ्या स्तुती करण्याकरता. भगवंताच्या समोर आल्या, आम्हाला चुडे दान द्या अशा भगवंतासमोर विनंती करू लागलेली. देव करीती स्तुती ते शिव विरचिते आधी गाती जाते हे कळले नागकन्या ते की जगतात पहाची पै. जगाचा आत्मा असणारा तूच आहे. आपला असणारा मला पिता ज्याचं काय घेतो त्याचं भजन घेतो तोच मला त्याच्या भाण्यावर उभा राहिला आहे. दुष्टपणा देवाला चळत नाही. त्याला स्वतःची मुलं सुद्धा मारली, त्यांचा सुद्धा अन्याय त्याला सहन झाला नाही. आणि एकाच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी मला क्रोध वारला की त्यानं देवानं ती सुद्धा संपवली. देव कोणालाही कमी करू शकत नाही. कालिया झाला भ्रमी मूर्छित जवळी असता नेने भगवंत सूर्यविमानी स्तुती करीत तेही श्रवणी प्रत्येकावर माणसावर भक्तावर प्रत्येकाची अवस्था अशी होत असते. देव जवळ असता आपला जागा चुकल्या जाते म्हणला तशी अवस्था कधी होऊ दे नाही. काल्याला सुद्धा वाटलं देव स्वतः भाण्यावर उभा आहे, त्या देवाकडे ही दृष्टी मला बघण्याची तयारी नव्हती. आणि कारण त्याला असणारा आळपीला भगवंताला या कालिया पुन्हा देवाकडे बघू लागला नाही. शरण आल्या आपल्या स्त्रिया हेही न समजती कालिया केवळ मूर्दशा पाहून या जगतपती नसे. त्यावेळेस असणारे श्री आपल्या भगवंताला शरण आले त्या ही सुद्धा असणाऱ्या कालियाला समजना झालं. कालिया पुन्हा असणाऱ्या मूर्छित पडलेला आहे. जैशी जवळी दिव्य रत्न असोनी अंदाशी कदा न दिशे नैनी की पिसाशाच न समजे म्हणे आपण कोणा होत. एखाद्या आंधळ्या माणसाला रत्न जुळत दिसत नाही. ते का? ती मस्तीने आंधळा झालेला असतो, अंध झाला असतो. कशाने झाला असतो? मस्तीने अंध झाला असतो. तशा दुष्टाला म्हणला असताना देव असताना दिसला नाही, देव कळला नाही, त्याचं भजन करायचं कळलं नाही. भजन विसरला, सर्वच विसरला, देवळ विसरला, देवळा पुढे नमस्कार करायला तयार नाही. कोणाला मोठ्या लहान मोठ्याशी नमस्कार करायला तयार नाही. की जो सुषुप्ती डोही बुडाला त्या सहसा सक्ष प्रसन्न होऊन जरी आला परी न कळे जैसे त्याला तसे झाले कालिया. कालियाची अवस्था कशी झाली हो? सपनामध्ये जसा बुडावा तशी अवस्था कालिया झाली म्हणला. सरी काल्याला काही कळलं नाही. अरे त्याचा देव अर्चन असणारा काल्याचा त्यालाच आळपला, त्याला बघायची दृष्टी त्याकडे आली नाही. त्याच्या अंगावर विष सोडू लागला, त्याच्या अंगावर पुष्कऱ्या डगू लागला, त्याला डवंच करू लागला आहे. असो दे कोणी शारंग पाणी शरण येते भुजंग कामिनी गेल्या देह विसरणी पती भयाती. त्यावेळेस असणाऱ्या कामिनी असणाऱ्या भुजंगाच्या आल्या तेव्हा शरण सवा भगवंताच्या ठिकाणी सुद्धा दया निर्माण झाली. भगवंत असताना पुन्हा त्याला चुडे दान मागायला असताना सिरियन चालू केलेलं आहे. न सावरती कबरी भार गळवणी पडते अलंकार ढळले वृक्षस्थळीचे पदर विवळ. त्यावेळेस असणारे त्या कालियाच्या असणाऱ्या पत्नी असणारे मला त्या अंगावरले ते असे डागडागिने असणारे अलंकार असणारे त्यांना कसलेही सावराय सुद्धा नाही मला असणारे दागिने गळून पडू लागले असली अवस्था श्रेय झालेली आहे. एकीची लेकुरे करीती स्तनपाना ते युवती दावी जगनमोहना की लेकुरे देखुनी वरज भूषणा कृपा. त्यावेळेस असणाऱ्या भगवंता समोर येऊन असाय कोणाची लेकरच थाना लावलेली प्यायला येईल अशा स्त्रिया सगळ्या असणाऱ्या नागकन्याच्या त्या नागाच्या तो असणाऱ्या भगवंतासमोर विनंती करू लागले. एक पसरोनी आचळा चुडे दान मागती तमाळ निळा अश्रू वाती एकीच्या डोळा करून भगवंता आम्हाला चुडे दान दे रे म्हणला.
आम्हाला रंडक पण आणू रे देवा, तू असताना आम्हाला चुळीत आण दे. हात पसरून असताना त्या खुश करू लागले. एकी उभ्या ठाकती वृद्धांजळी, एकी द्रढ लागती चरण कमळी, एकी काकुळती येते वनमाळे ते अरे भगवंता भगवंता, कुणी असतारे मला त्या चरणाशी लागलेला आहे, कुणी असणाऱ्या भगवंताची विनंती करू लागलेलं आहे. प्रत्येक असणारे पत्नी असणारे त्याच्या पुढे समोर भगवंता, अरे आता आम्हाला चुडी दान दे. आता श्रीकृष्ण पद कमळावरी उरंग तनया झाल्या भ्रमरी, तेथीचा मकरंद अंतरी साठविती प्रीतीने. त्यावेळेस असणारे मला ह्या भगवंताच्या ठिकाणचा सुगंध होता, मध होता, ती सुद्धा असणारे 33 कोटी देवाला ह्या भुजंगाला कळला नव्हता म्हणून ही असणारी अवस्था त्या भुजंगा झाली होती. एक करीती स्तवना ब्रह्मानंदा जगत जीवना, दीन वत्सला पीत वसना शकट मर्दना श्री. हे जगाचं असणाऱ्या भूषण असणाऱ्या भगवंता, जगाचं जीवन असणाऱ्या भगवंता, तू असा असणाऱ्या भगवंता. हे सिंधुजापती जगत जीवना, हे योगी मानसराज हंसा, हे घोर अविद्यावन होताशा परम पुरुषा. हे भगवंता, मानस सर्वाचा असणारा ध्यान असणाऱ्या भगवंता, या पृथ्वीचा जावाई असणाऱ्या भगवंता, शेषेवर सैन करणाऱ्या भगवंता, आणि अशी सुती असणाऱ्या या श्रेणी या भगवंता समोर केला चालू केले. हे गोपी मानस चकोर चंद्रा, हे सच्चिदानंदा आनंद भद्रा, हे समर्धीरा प्रताप रुद्रा, मनमत जनका जगद्गुरु. हे असरा ब्रह्मदेवाचा बाप असणाऱ्या भगवंता, या सगळ्या गवळणीचा असणारे त्या चंद्रासारखा ती चकोरासारखी तुझी वाट बघणाऱ्या भगवंता. बाळक करी बहुत अन्याय परिक्षमा करी निजमाय, महादुर्जन हा आदि निर्दय तो पदरजे उद्धव. त्यावेळेस असणारे गवळ्या ती असणाऱ्या गोपिका, ती असणाऱ्या नागकन्या त्या भगवंताची स्तुती करू लागल्या. भगवंता या दुष्टाला कळलं ना रे भगवंता. बालक लेकर असताना मला आईच्या मांडीवर कितीतरी खोड्या करत असेल, आईला काहीतरी त्रास देत असेल तरी आई त्याच्यावर कधी रागावर येत नाही. एखाद्या लेकराला आई म्हणती, अरे उन्हात मारण्यापेक्षा सावलीला मर. तिथे शब्दामध्ये जे रस आहे ती वितरामध्ये रस नसतो. जे दुसऱ्याच्या करू इच्छिती घात, त्या शासन करता तू जगन्नाथ, परी येणे पूर्वी तप बहुत किती केले न कळे. त्यावेळेस भगवंत कसा आहे तरी म्हणला, लोकांचा घात करतो त्याचा असणारे मला नाश करणारे भगवंत आहेत म्हणला. त्याला कधीही शिक्षा दिली सोडत नाही म्हणला. असा विचार प्रत्येकाने करायचा, लोकांचा घात करण्याचा प्रयत्न कधी करायचा नसतो. आणि लोकांच्या आपण मरणाची वाट कधी बघायची नसते. असाचा नाश करणारा भगवान आहे. बहुत केले पुनश्चरण, की साधले पंचाग्नी साधन, की केले सद्गुरु भजन, साधू सेवा प्रीतीने. आवडीने भावांना प्रेमानं म्हणला, साधूचे म्हणला पूजा केली, साधूचं भजन केलं, चिंतन केलं. चिंतन करून असणारे साध्य आपण साधून घेतलेलं आहे. की ब्रह्मचर्य आचरला, की वानप्रस्थ धर्मी राहिला, की चतुर्थाश्रम अवलंबिला तरी पावला पद. त्यावेळेस असणाऱ्या म्हणला प्रत्येक देवाची पूजा केली, देवाला सुद्धा विनंती केली, विनंती करून म्हणला मनी असणारी म्हणला अशी असतरी हे भगवंताला गेले. तुझ्या अंगीची चितकळा, त्याची चरणी राहिला कमला, निजपरीस भागी आगळा, काली आम्हा वाटतो. त्यावेळेस काल्याच्या मस्तकावर भगवंतांनी नाचला, त्यांच्या पायाचा ठसा असणारा काल्याच्या मस्तकावरचा उठला. असा काल्याचा म्हणला असणारा जी असणारा गर्व होता तो गर्व सोनायशी चाललाय. एवढा अन्याय करून क्षमा वज्र सोडेदान दे, आम्हा हातो परम भगवंता. आता एवढा अन्याय हृदय ठिकाणी घाण असणारा आम्हाला थोडी दान देऊन टाकले भगवंता. आमचा मालक सोडे होता, सोड याला आता अशा असणाऱ्या प्रत्येक श्रेया त्याला. हे अनंत ब्रह्मांड पाळका, देव शिखामणी गजरक्षका, एवढा अन्याय कमला नायका घाली पोटात. अरे भगवंता, एवढा अन्याय हृदयाच्या ठिकाणी घाल रे भगवंता. तू कमलोत भावाचा पिता असणाऱ्या भगवंता, सगळ्याच देव अर्चन असणाऱ्या भगवंता. भृगुने तुझ मारिला तर परी तू जगदात्मा पूर्ण शांत, तैशी अन्यायाचे समस्त क्षमा हे भगवंता. त्या भृगु ऋषीने मला तुझ्या छातीच्या ठिकाणी लात मारली रे, वरल्या वरी तू झल्ला रे भगवंता. त्याचा सुद्धा अन्याय तू असा सहन करणाऱ्या भगवंता. आयशा उर कन्या विनविती आहे, श्री नाचे जगतपती, तो कालियाचे प्राण निगो पाहते नेत्री तंत्रीला. यावेळेस असणारे म्हणला कन्या असणाऱ्या मला त्या भगवंताची विनंती करतात, या असणारे सर्पाचे प्राण निगो पाहू लागलेले अशी विनंती भगवान चालू केली. देखोनी अंत समया करुणा भाकिती भोगितनया, करुणालया यादव राया प्राण जाती की याची. भगवंता अरे याची प्राण जाण्याची वेळ आली. आता ह्याचा प्राण कसा झालेला आहे भगवंता, तरी तेव्हा भगवंताच्या ठिकाणी दया निर्माण झालेली. आणि पुढे पदर परिस्थिती करीती नाना काकुळती, दिन दवदने मुकवी लोकिती दिन बंधूची. त्यावेळेस असणारे
नीन वज्ञ असणारे म्हणला असणारे आपलं मुख पसरून त्याच्या समोर भगवंताच्या समोर असणारे केवळ वाणी असणारे हा का मारूला इल्ले त्याच्या पुढे पदूर पसरलेला आहे. हा श्रीकृष्ण आत्मरामा प्रेतदशा आली भुजंगोत्तमा आमची निराशा सर्वोत्तमा झाली आता ऐकून हा भगवंता रे आमची दशा झाली रे भगवंता आता याचा प्राण जाऊ पतो मला भगवंता तर आम्हाला अशी वेळ आली एवढा संकट झालेलं आहे. आम्ही भनंगी अनाथ दिन देख प्रतिमाची मागतो भिकतो उदार जगत पालका अरे भगवंता आम्ही दिन आहे रे मला आम्ही कसे भिकारे आम्ही असे पांगुळ रे आंधळे रे आम्हाला कुणीही नाही रे भगवंता तरी आता आम्हाला एवढं दान म्हणून दे. स्वामी ता ध्रुवास आढळपत दिली शकरा आणि जनका आजात्वाची स्थापिली आता कृपण चित्त का केले वृद्धा फुले सांभाळ. हा भगवंता आपले वेद सांभाळ रे म्हणला तो आचार्या ह्याला दुर्वासा आढळपत दिलंच म्हणला अशा असणाऱ्या भगवंता तो काच कठोर झाला काय विनंतीला मला प्रत्येक भक्ताच्या हाकेला पळत धावत येतो मला भगवंता आम्ही दीन वाणी असणारे तुझी केबल वाणी असणारे तुझ्याकडे विनंती करता भगवंता तू का मग देत नाही. आईशी ऐकुनी करुणा कृपा उपजली व्रजभूषणा पुरे करुणी कालिमा मर्दना भक्तवचना पाळिले. हा त्यावेळेस असणाऱ्या भगवंताला कृपा परत या ठिकाणी उत्पन्न झाली आणि भगवंताने असताना कार्याला मला पुन्हा फणावरला उतरला भगवंत आणि जी श्रेय जी असतात त्याची विनंती करत होत्या भगवंता ठिकाणी दया उत्पन्न झालेली. सर्प मूर्छागत झाला तैसाची पाये परत लोटेला जय जयकार करिता ते वेळा नागकन्या ओळखी. त्या वेळेत असताना तसा सर्प असताना मूर्छित घालता त्या पायाने भगवंताने पढ्याल लोटला नागकन्या जय जयकार केलेलं आहे भगवंताने आमच्या थोडे दान दिलेलं आहे. तो काली अत्यंत क्षीण हळूच उघडून पाहे नयन तो देव विमानी करीत असताना ते श्रवण ऐकी त्या वेळेत असताना कालीने डोळे हळूच उघडले उघडून असणारे 33 कोटी देव असणारे आनंदाचे गर्जना करू लागले. हे कृष्णा हे भगवंता आणि देवाचा अर्चना असणारा तो भगवंता वैकुंठनाथ हा परमात्मा तेव्हा कळले भुजंगमा स्तवावया वैकुंठ जामा तात्काळ झाला नररूप. त्या वेळेत असणारे भगवंताचं रूप बघितलं भगवंत कोण आहे त्याला कळला तबा असणारे सावधून बघितलं आणि तबा असणारे म्हणला स्वतः भगवंताशी जेवढे सेन करणार आहे म्हणला त्याला आपण ओळखलं नाही त्याला देखलं नाही आपण. जैसे व्यथाभूत बाळक जाण वदे मंजूळ वचन तैसे भुजंग हरिपद धरून करी स्तवन. त्यावेळेस असं मला सरपंच मला भगवंताची मला स्तुती करायला गेली भगवंता मी तुला ओळखलं नाही रे भगवंता तुला मी बघू शकला भगवंता म्हणून माझी अवस्था ही झालेली. जय जय यादव कुल तिलक आनंद कुमारावरच पालका त्रैलोक्यनाथा चित्त चालका शरणागत. भगवंता तू सगळ्यात पृथ्वीचं चालक असणारे भगवंता चालक असणारे भगवंता या गवळींचं गोपिकाचं मनोरंजन करणारा भगवंता तुझी मला तुला ओळखलं नाही रे भगवंता. अशा तर ओळख कधी पडते माणसाला शेवटच्या ठराला पडते. छेना आला की पुन्हा माणसाला पाठवतोय बघा छेन येण्याकरता एवढं करता असा आठास केवढा आठास करताय मारताचा मारा टायमा तर देवाचं नाव मुखाकडे यावं तेवढ्या करता एवढं भजन कीर्तन आहे रोज पुत्या ऐकायचं रोज रामायण सांगायचं आणि त्याच्यासाठी देव देव करायचं. जो मारा टायमाला जीव जा टायमाला जर माणसानं जी नाव घेईल जी आठवल तीच पद मिळते. ही सत्य सत्यवाच आहे. प्राण्याचे जे जे जैसे संस्कार चराचर जीव नाना विकार तेथे न सुटती निर्धार जाती स्वभाव करून त्यावेळेस प्रत्येकाचे म्हणलं असतं रे ठिकाणी विकार आहे ती विकार कधीही माणसाला सुधरू देत नाही आणि ती विकार प्राण्यापाशी आहेत माणसापाशी आहेत आणि ती विकार कधी सोडू शकत नाहीत जवळ देव असताना या कार्याला देवाला बघायला आलं नाही. प्राण्याचे जे तुवा सकळ जाती निर्मोनी आम्हास घातले सर्पयोनी महातामस पापखानी सदा म्हणी द्वेष. भगवंता म्हणला सगळे असणारे येवणी तू निर्माण केला तू येवणी निर्माण करून आम्हाला सर्प काही टाकलं रे भगवंता आणि तो आम्हाला असलं दुष्ट बुद्ध्या तूच आम्हाला घातलं या दुष्टाच्या ठिकाणी आम्हाला सर्प वावरं जिकडं तिकडं चरपटावं लागलं नसता डवूच कुणाला करावा लागला. वेष्टिले बहुत क्राम क्रोधे नागवेले मत्सर मंदे या लागे तुझे चरणावेंदे भ्रमे करून ओळखे. भगवंता मी तुला विनाकारण तुला दिला तुला विनाकारण दुःख दिलं रे भगवंता. सगळे गोकुळवासी असणारे सुद्धा तिकडे म्हणला शोक करीत होती. आहा लागली प्रपंचाची गोडी पायी ठोकली अज्ञान बिडी परी फिरता झालो वेडी न भजो आवडी. भक्ताओ म्हणला पाया ठिकाणी म्हणला अज्ञान नावाची बिडी ठोकल्या गेली म्हणला प्रपंचाची गोडी लागली. कशाची गोडी लागली प्रपंचाची गोडी लागली. एखाद्या माय जर पोरग जर देवळात चालू म्हणते आता बुवा होतो काय घेतो का महाराज म्हणून जायचं ऐकून कडवला. एक बाई गेला साधारणाची बाईक होती बरं का मी घरी गेलो आमचा जावा एक खाल्ला गेला मी कसा म्हणली टाळ कुठतंय
आता टाळ कुठाचं म्हणजे काय? आता काय उकळात घालून टाळ कुठते का? अरे तसं म्हणून आहे बघताओ, त्याचा आवाज जर निघाला तरी, त्याची ध्वनी जर निघाली तरी आपलं मन वेधलं जातं आणि असताना त्याला असा आवाज असतो. हरी म्हणे कालियाला बहुत न बोले वेळ झाला, तू परिवारेशी याची वेळा जाय सत्वर सागरापती. कालियाला सांगितलं भगवंताने, म्हणला तू इथं थांबू नको म्हणला, आणि त्याचा तू घात केलाच म्हणला. इथं थांबायचं नाही आणि तू इथे राहायचं नाही म्हणला. जेणे जेणे म्हणला पाणी प्यायला येतात, जेणे जेणे इथं म्हणला जीवन आहे म्हणला, तो अनेकाचे प्राण घेतलेले, तू आता मला वेळ नाही, तू थांबू नको इथं. जरी उरग रिपू बेने पाहे, तो लपलाशी यमुना डोई, तुझा आता तो न करी काही सुखी राहे. तर म्हणला गरुड तुला काय करणार मी त्याला सांगतो, आणि आता तुला काही करू शकणार नाही, तू आता इथून निघून जा. बरं म्हणला थांबू नको इथं. माझ्या पदमुद्रा तुझी श्री, या लागी खगेंद्र तुझ न मारे, मम वरे त्या सगळी तू सुखी राहे. अरे म्हणला तू आता कालिया माझ्या असरे म्हणला पहाय तुझ्या म्हणला मस्तकी उमटले, तुला गरुड काही सुद्धा करू शकणार आहे. माझे ठसे आहे तिथं, आणि त्या ठशाला बघून तुला गरुड काही सुद्धा करू शकणार तुझ नाही. म्या केले शासन, ही लीला गाती जी अनुदिन, त्यास तुम्ही न डंकावे पूर्ण पळावे उठून दे. आस्तारे जी लीला, आस्तारे ही या कालिया डोहातली भगवंताने जी लीला केली, जी गायले आणि ऐकले त्या भक्तांनी, तर त्याला स्वतः डाऊन्स करून भगवान स्वतः सांगतात. भगवंत काय म्हणतात, त्याला डाऊन्स करायचं नाही बरं का, बघ अन्याय करशील पुन्हा. हे कालिया मर्दन कथा सत्य त्रिकाळ, जो पडे पुण्यवंत त्याचे दृष्टीने चित्वरित महाविष उतरेल. त्या वेळेस असं या कालिया आद्याचं डोहाचं जी असं मला श्रवण जर कथा केली तरी म्हणला महावीस असू द्या, ती सवीस उतरून जाईल, विस राहणार नाही, अशी असणारी कथा आहे. आणि या कथा तर सगळ्या अंगाचे कान करून श्रवण करावी, त्याला कधी नागस्व नजर पडणार नाही. ही सत्य सत्य वाचा आहे. कालिया मर्दन पुस्तक, जो ग्रही संग्रही भाविक, ते ग्रह सोडणे तात्कालिक सर्प जाती. अरे जे ग्रंथ ही असं कालियाचं डोहाचं ही मृदन केलंय भगवंताने, ती जर ग्रंथ आपल्या घरी नेऊन ठेवला तरी सुद्धा नाग आपल्या घरामध्ये असला तर त्याने जागा सोडतो, निघून प्रवेश करतो, ती नाग सुद्धा थांबणार नाही. जेणे ऐकले कालिया मर्दन, त्यास काळ करू न शक्य बंधन, मग कैसे सर्पदोषाचे विघ्न त्याशी बाधक. काळ सुद्धा काय करू शकत नाही. ज्यानं कालिया मर्दनाचा गोष्टी ऐकले, ज्या भगवंत्या कालियाच्या पाण्यावर नाचला, ही जी कथा त्यानं ऐकली, त्याला सर्पच काय यमाचा यम सुद्धा काय करू शकत नाही. जो सर्प आज्ञान मानी प्रमाण, ज्याचे मस्तक होईल चूर्ण, असो काली आज्ञा वंदन करी पूजन हरीचे. त्या कालियानं मला भगवंताची पूजा केली, षोडशोपचारी पूजा केली. म्हणला देवा भगवंता, मी तुला ओळखलं नाही रे म्हणला, म्हणून अन्याने भावाने शरण आला, शरण येऊन कालियानं सुद्धा भगवंतासमोर हात जोडलेले आहेत. अर्पुनी षोडोपचार पूजा, प्रदक्षिणा करी गरुड ध्वजा, म्हणे लक्ष्मी विलासा महाराजा कृपा बहुत असू. गरुडावर शेईन असणारे, गरुडावर बसून जाणारे भगवानाची म्हणला पूजा केली, पूजा करून त्याला एक चक्रा आपली फेरी भगवंताला मारलेली आहे. ऐशे बोलूनी सहपरिवारे, विखार सागरा गेला त्वरे, यमुना अमृतमय निरे वाहू लागली ते क्षण. त्या वेळेस असताना का ती साप असताना आपल्याला साप सागरा ठिकाणी निघून गेलेला आहे, आणि असताना भगवान असणारी म्हणला ती यमुना असणारी म्हणला निर्भयपणाने वाहू लागले. जैसा परिस झगडता पूर्ण लोय होय तत्काळ सुवर्ण, की मित्र कुलभूषण पदर जे करून वीर. लोखंडाला प्रेस लावल्या तात्काळ मला तर सोनं होतं म्हणला, आणि ते पातकाळ सोनं होत होतं मला. तसा भगवंताने म्हणला ही यमुना असणारी स्वच्छ पाण्यानं वाहू लागलेले, पाणी सुद्धा असं निर्मळ वाहू लागलं. लावण माळी पूर्ण ब्रह्मानंद झाली ती वेळी, दुदंबी गरजती निराळे, सोमने भुतळी वर्षेते. आणि अशा प्रकारे त्या कालियाचं मर्दन झाल्यानंतर त्याला त्याच्या ठिकाणी दुसऱ्या सागरामध्ये पाठवून दिलं, आणि ही यमुना नदी जो डोह आहे तो सगळा स्वच्छ केल्यानंतर, निर्मळ केल्यानंतर सगळे देव सुद्धा त्या ठिकाणी दुदुंबी वाजवून आनंद व्यक्त करू लागले. समेप देखोनी अनंता सद्गतीत झाली माता, देखोनी भेटली जगन्नाथा, द्रष्टांत आता काय देऊ. आता एवढ्या संकटातून वाचल्यानंतर आईला किती आनंद झाला असेल. ती जगन्माता असलेली यशोदा, तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. काय आनंद झाला असेल त्याचं वर्णनच करता येत. चतुर्दश वर्षे वनिक्रमण, देशी आला रघुनंदन, कौसल्या माता धावणी तैशीची कृष्णा आली गेली. आता ज्याप्रमाणे 14 वर्षाचा वनवास भोगून, रावणाचा वध करून, सीतेसहित सोडून करून प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अयोध्येला आले,
त्यावेळेस त्या कौशल्या मातेला किती आनंद झाला असेल. तशाच प्रकारचा आनंद या ठिकाणी या कालियाचं मर्दन केल्यानंतर या यशोदेला झाला आणि त्यानं आपला श्रीकृष्ण हृदयाशी कवटाळून धरला. पाहुनी या कृष्ण वदन स्तनी दुर्धरोनी फुटला पान आडवे घेऊन या जगनमोहन प्रेमे माया न सोडी. आता त्या प्रेमाचा पाना त्या यशोदेला फुटलेला आहे. एवढ्या संकटातून आपलं बाळ वाचलं म्हणून त्यानं आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं आणि स्तनपान करू लागलेली आहे. नेत्री सुटल्या श्रुदारा तेने अभिषेक झाला श्याम सुंदरा मने माझी या सावळ्या श्रीधरा कैसा वांचोनी आला आता त्या श्रीकृष्णाला आपला पाना द्यायला लागली, पाजायला लागलेली आहे. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. संकटाची आठवण यायला लागली ना, सगळं चित्र डोळ्यासमोर उभा लागलं. त्याच्या त्या अश्रुधारेनं त्या यशोदेच्या श्रीकृष्ण ओलाचिंब झाला आणि या संकटातून बाळ तू कसं वाचून आलास, किती आमचं नशीब मोठं, असं दुःख शोक त्या यशोदेला वाटू लागला. जैसे कृपणाचे ठेवणी चुकले ते बहुल श्रमता सांपडले की जा जबडता कडे लागले तैसे झाले मायेशी. मला किती आनंद झाला म्हणून सांगू म्हणते ती यशोदा. एखादा गरीब माणूस असेल, पैसा पैसा गोळा करून ठेवा गठुडं आणि ते सापडूच नाही बरेच दिवस, अचानक सापडल्यावर त्याला किती आनंद होतो. तशा प्रकारचा आनंद. किंवा त्या गवळणीला एकदा समुद्र नदीमध्ये नेले होते ना नावेत बसवून, नाव फुटली होती, सगळ्या किती व्याकुळ झाल्या होत्या. ती नाव कडला आल्यानंतर त्यांना किती आनंद झाला असेल. तशा प्रकारचा आनंद यशोदेला होऊ लागला. की चोरी मारिता अरण्यात एकाएकी धावणे धावत त्याच्या सुखाशी नसे अंत तैसे झाले मायेशी. आता त्या आईला इतका आनंद झालाय, जंगलामध्ये वाट सरून आपल्याला काटावं, चोराने काटावं आणि सगळ्या चोराने मारावं. चोराने मारायला सुरू केल्यानंतर कोणीतरी पाठी राखा त्या ठिकाणी काठी घेऊन धावत यावा आणि त्या चोराच्या तावडीतून आपली सुटका व्हावी. त्यावेळी जसा आनंद होतो तसा आनंद यशोदेला होऊ लागला. की प्राण जाता एकाएकी सुधारस गातला मुखी तो प्राणी जायचा होय सुखी तैसे माये सिया झाले. त्या यशोदेला एवढा आनंद झाला, आता जीव जायची वेळ आली, कुठेतरी सलाईन लावावं. सलाईनच काय करून अमृतच मिळालं तर अमृत मिळालं की माणूस चिरंजीव होतो, मरता मरता वाचतो. मरताना वाचलेल्याला जसा आनंद होतो तसा यशोदेला आनंद होतो. जीवन माझी जाता ज्ञान वर्षिकाव चित्ता तैसे देखता श्रीकृष्ण नाता झाली माता सुखी ते. तसं श्रीकृष्णाला बघितल्यानंतर आता बरेच दिवस आपण जरा काळजीत होतो का नाही, पाऊस येते का नाही म्हणून. पण पाऊस आल्यावर कसं वाटलं, सगळ्याला जसा आनंद झाला तशा प्रकारे ते यशोदेला मातेच्या चरणावरी नमन करी मधुकैट भारी तो नंद घेऊन या झडकरी हृदया धरी श्रीरंगा. आता थोड्या वेळ आईनं पाजलं, कौतुक केलं, तिला समाधान वाटलं. ताबडतोब त्या आईपासून त्याच्या वडिलांना म्हणजे त्या नंदराजाने त्या श्रीकृष्णाला घेतला आणि तोही आपल्या हृदयाशी कवटाळू लागला. नंद हृदयी ऐसे भावित की त्रिभुवनी मीच भाग्यवंत नंदानंद नाचत सुख गगनांत न समाये. त्या नंदराजाला एवढा आनंद झाला की या त्रिभुवनामध्ये माझ्या एवढा सुखी कोणी नाही. इतका आनंद त्याला झाला, हृदयाला धरून हा नंद आनंदानं नाचू लागलेला आहे. की शक्तीने भेदिला सौमित्र सुत औषधी घेऊन आला हनुमंत अनुज उठता आनंदे रघुनाथ नंदानंदे त्या नंदराजाला इतका आनंद झाला. रामायणामधली एक कथा आहे, ज्यावेळेस त्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती आणि त्या हनुमंतानं तो द्रोणागिरी पर्वत आणला, त्या लक्ष्मणाला ती वल्ली घातली, औषध घातलं आणि लक्ष्मण वाचल्यानंतर उठल्यानंतर प्रभुरामचंद्राला जसा आनंद झाला होता तसा नंदराजाला आनंद होऊ लागला. की साधुनी मंत्र संजीवनी गुरुसूत आला परतोनी तेवी शस्त्राक्षे भेट दावोनी नंदाचे मनी तेवी वाटे. त्या नंदराजाला आपला त्या एखाद्याचा ठेवा जसा परत यावा सापडावा किंवा गेलेलं निधान जसं परत यावं भेटावं, आपलं ते निधानच या ठिकाणी आलंय, अशा प्रकारचा आनंद त्या नंदराजाला होऊ लागला. आसो हरिने नमिले नंदा ते तो बळराम धावे भेटावया ते हासो आले संकर्षणाते हरिमुखाते पाहुनी. आणि तो बळरामी त्या ठिकाणी धावत आलेला आहे आणि त्या श्रीकृष्णाचं मग त्याला माहित असते सगळं, त्याला काय झालं नाही, सगळे मायवे आहेत, शोक लागलेले आहेत. बळराम दादाला असं झालं कशा प्रकारच्या कला दाखवते, कसं नाटक करतंय हे खरं त्याला पटलेलं असल्यामुळे त्याला हसू लागलं. तरी का संकर्षण हासनला काय तो व्यार्थ सुचविला
की म्या शोक नाही केला प्रतापाद्भुत जाणवले. अरे बाबा मला माहिती होतं अगोदरच की कसं आहे काय त्या काल्या त्यानं अगदी सहज मारून टाकलं असतं, परंतु तुमच्या मनामध्ये किती दया आहे किती माया आहे. त्याला पकडल्यानंतर सगळं गोकुळ धावत चालते का नाही त्या नदीच्या किनाऱ्यावर. ही त्या फक्त बैरामाला माहिती होतं याला काय होत नाही, सगळं सरळ बाहेर येतंय म्हणून त्या ठिकाणी तू नाटकी आहेस, नुसतं नाटक करून दाखवतोस म्हणून बैरामाला थोडं हसू लागलं. क्रोधात तासाई शासन करता मग शोक का करावया व्रता आदि अंत मध्य पाता तुझ परता कोण असे. अरे तुझ्यात कोण ताकदवान आहे, कोण एवढी न करू शकणार आहे. काय कळी काळाला सुद्धा तू शिक्षा लावू शकतोस आणि या ठिकाणी तुला काहीच होणार नाही हे मला माहिती होतं. अशा प्रकारे त्या बैरामाला मात्र आनंद होऊ लागला. देखोनी या त्रिभुवनांना एका प्रेम सद्गतीत झाल्या गोपिका अंगी तटतटल्या कंचुका हर्ष पोटी न समाये. खोडकर का असना थोडा त्रास का दिलेला असना पण शेवटी माया होतच की. अनेक वेळेस त्यानं संकटात टाकलं बी होतं आणि तसं वाचवलं बी होतं. बरोबर आहे की नाही. नावातल्या त्या गवळणीला सगळ्याला वाचवलं होतं. त्या गवळणीच्या सुद्धा स्तनामध्ये पाना दाटून इतका आनंद झाला, त्यांच्या कंचुक्या सुद्धा तुटू लागल्या, इतक्या त्या गोकुळातल्या गवळणीलाही आनंद होऊ लागला. दंडकडी रत्न जडिता मनगटापाशी ती दाटत गोप यवोनी चरणी लागत ब्रह्मानंदे करुणिया. आणि त्या आनंद झालेल्या त्या गवळणी सुद्धा इतक्या आनंदाने त्यांचं अंग सुद्धा फुगलं. दंडातल्या कंचुक्या वगैरे असलेल्या त्या मनगटातच दाटायला लागल्या. इतक्या आनंदी त्या गवळणी झालेल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या चरणी लागू लागल्या. सकळ गवळिया लहान थोर भेटला परमात्मा सोयरा जो दुर्लभ सकळ सुरवारा सुलभ झाला तो गोकुळी. 33 कोटी देवांनी तपश्चर्या करून त्यांना जो भेटला नाही तसा हा श्रीकृष्ण त्या सागरामधून कालियाचं मर्दन करून आल्यानंतर आई वडिलांना भेटला, भावाला भेटला आणि बाकीची जे काही भाग्यवान गवळी त्या सगळ्या गवळ्यांना सुद्धा भेटला. अवस्थ माना गेला ग बसती ते तुझी लोका केली वस्ती सकळ निर्धार नवीन निमग्न होती चिंता चित्ती नशेची काही पै. दुःख नाही, संकट नाही, काय नाही. दिवस मावळ्याची वेळ झाली, आता गोकुळा जायला थोडा उशीर होतोय. त्या यमुना नदीच्या तीरावर सगळ्यांनी मुक्काम केलेला आहे. आस्ताच्या जाता वासर म्हणी द्विज बैसती स्थळी येवणी मिलिद्वारी कोशी प्रवेशोनी आमोदाते सेविती. आता ज्याप्रमाणे संध्याकाळ व्हावी आणि संध्याकाळी जे पशु पक्षी असतात जसे आपल्या आपल्या घरट्याकडे झाडावर येऊन विसावतात तशा प्रकारचं सगळं दुःख वगैरे विसरून ही गवळी असलेली त्या श्रीकृष्णापाशी मुक्कामाला थांबले. तरुण जे जे विषया पर त्याशी हृदय संचरे पंचशेर रात्र झाली 2 प्रहार श्वाप दे दुर्धर बहाती. आता वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र आवाज काढणारे घुबड पिंगळे वगैरे असे ही सगळे शांत झोपी गेलेले असताना त्या ठिकाणी आवाज करू लागले. परम दाटली घोर रजनी द्विजांच्या उठती नाना ध्वनी दिशे वागुळा मिठी घालोनी वृक्ष डाळिया लोंबती. आता सगळे आपापल्या तंद्रीमध्ये आहेत, वटवागळत तिथं लोंबकायला लागलेले आहेत. घुबडे वेगवेगळ्या प्रकारे आवाज दुस्तर अशा प्रकारचा आवाज करतायत. अशा प्रकारची गहन अशा प्रकारची रात्र त्या यमुना नदीच्या तीरावर. वन देवता गंधर्व यक्षिणी गोंधळ घाली ती महावनी आस राजा ज्वल्य रूप दावणी त्याची क्षणी गुप्त होते. आता वेगवेगळ्या प्रकारचं रूप दाखवायचं, काय नागिनी डंकिनी वगैरे असतात ना, भूताटके वगैरे येते ती वेगवेगळे आवाज काढायचे, थोडस भ्या दाखवायचा, काहीतरी प्रयत्न करायचा. आपापलं रूप कसं असतं ते त्या ठिकाणी दाखवू लागल्या. नानावल्लीचे भंबाळ आदिस्त्यावची ताची कल्लोळ प्रेतगण मिळाले सकळ ब्यासूर केवळ दिसती पै. आता रात्र जशी उतरायला लागली तशी भीती सगळ्याला वाटायला लागलेली आहे. एखादी वल्ली वगैरे जर लोंबकळत असेल तर आपल्याला दोरी वगैरे लोंबकळत तर सापासारखी दिसते की नाही, तशा प्रकारचे भास या ठिकाणी सगळ्याला होऊ लागले. विकार करती भूते प्रेते छळती मंगळा अपवित्रा ते दिवा भिता ते घुंगाट ते पिंगळे थोर किलबिली आणि सगळे पिंगळे वरडा लागले आहेत, घुबड वरडा लागले आहेत, विचित्र असे आवाज त्या ठिकाणी काढू लागले. भालो अभंक ती क्षणोक्षणी टिटवी शब्द करती गगनी कारुणा स्वरे करुणी चक्रवाके बहाती. आता सगळे त्या ठिकाणी दुःख व्यक्त करतात. टिटेवी वरडा लागलेली आहे, पिंगळा वरडा लागलेला आहे, म्हणजे अशुभ जे काही चित्र असतात ते दिसायला लागले. चक्रवाक पक्षी असलेला तो त्या ठिकाणी तो सुद्धा करुणा भाकू लागलेला आहे.
चंद्रक मोदिनी विकासिती भ्रमरते ते पाहू येते उरग बाहेर निघती सैर हिंडती चौकडे. आता साप बाहेर हिंडा लागलेले आहेत, कमळं विकसित झालेली आहेत, भ्रमर त्या ठिकाणी भुंगे सुद्धा येऊ लागलेले आहेत. अशा प्रकारची रजनी अंधार त्या ठिकाणी पडलेला आहे. निदाने चारावया निघती क्षणोक्षणा प्रभा दाविती सभाग्यास बोलविती येऊ म्हणती ग्रा तुझ्या. आणि साप असलेला त्या काय तो लाल असतो त्याच्यामध्ये किंवा धन असतं आणि तो वेष्टून त्या ठिकाणी त्याचं रक्षण करीत बसतो. तो सुद्धा बाहेर येतो आणि आपल्या धनाकडे कोणी येते की काय अशा प्रकारचं बेसूर रूप दाखवतो. तशा प्रकारे तिथं वर्तन दिसतंय. तो वसंत ऋतू उष्ण काळ वने वाळवून गेली सकळ पूर्वीचा काली याचा मुखा नळ जाळीत होता वनाते. आता असे सगळे विचित्र आवाज यायला लागले. रात्र तर दुस्तर पडलेली आहे, झाडाला कुठं पालवी राहिलेले नाही. अगोदरच त्या काल्याच्या पुष्करानं जसं परडानं फुकावं तशा प्रकारे फुकून सगळे झाडं सुद्धा वाळून गेलेली होती. त्या ठिकाणी अशी भयानक अवस्था निर्माण झाली. तो अद्भुत वात सुटला अग्नी गवळ्यावरी परतला सभोवती वेळा पडला अंत जाकीला पर्वत. आणि तिथं जोस्तर अशा प्रकारे सोसायटीचा वारा सुटलेला आहे. संकट त्या ठिकाणी ओढवलंय. प्रलय काळ आलाय. पर्वतच आपल्यावर येऊन कोसळतो की काय अशी भीती निर्माण झाली. आकाश कवळे लिले ज्वाळे तडतडा फुटती वेळो नळे पळती पक्षी यांचे पाळे आळोनी माझी पळताती. आता सगळ्याला भीती वाटायला लागली. विजा कडकडायला लागलेल्या आहेत. आता दुस्तर अशा प्रकारचा आवाज यायला लागलेला आहे. सगळे पशु पक्षी असलेले त्या ठिकाणून पळून जाऊ लागले. एकाएकी निध सुरे गवळी आरडत उठती ते वेळी तो आकाश तांकी नळ्या अग्नी कल्लोळी ठाव नाही पळावया. आता कुठं दिसत नाही, अंधार किर पडलेला आहे. कुणीतरी उठायचं तर आता बेसूर आवाज ऐकू आला की आता काय करावं बाबा. भीती वाटायला लागली. उठून कुठेतरी पळून जावं का असं वाटायला लागलं. जाग्या झाल्या गवळणी हडबडूनी उठे नंदराणी म्हणे कोटे लपू चक्र पाणी दे मेदिनी टावा. आता एवढा घोर अंधार पडलाय. पशु पक्ष्यांचे विचित्र आवाज येऊ लागलेले आहेत. विजा अग्नी पेटलाय. त्यावेळेस ती यशोदा म्हणते आता ह्या माझ्या बाळाला मी कुठं लपू, कशाचं रक्षण करू. गवळे गवळणी करती चिंता मुचे प्राण जाऊता आता परी कैसे करावे कृष्णनाथा मुचा वांचवी. आता आमचा काय सगळं आमचा जीव गेला तर काय हरकत नाही बाबा, परंतु आमच्या सगळ्याचा पालन पोषण करणारा जो श्रीकृष्ण आहे याला या ठिकाणी कसं वाचवावं. दीनवदने हाक फोडती ज्वाळा आल्या आल्या म्हणती एकावर एक पडती दुर्धर गती ओढवली. दुर्धर अशा प्रकारचं संकट ओढवलंय. अग्नी पेटलेला आता ते जाळ आपल्याकडे यायला लागलं पेटलेलं. जावं कुठं आणि पळावं कुठं, वाचावं कसं किंवा श्रीकृष्णाला वाचवावं कसं अशी सगळ्या गवळ्यानं असती लागली. मायने हारी धरला हृदयी म्हणे कृष्णा वाच रे या समयी पळावया ठाव नाही धाव लावलाई भगवंत. आणि आता ते भगवंतच आपल्याला ओटीला धरलेला आहे. ते आणखी दुसऱ्या देवाचा धावा करते यशोदा. बाबा हे भगवंत आता धाव, माझं लेकरू असलेलं आता या ठिकाणी जाळात वळपळून जाईल, काहीतरी प्रयत्न कर म्हणून ती देवाचा धावा करू लागली. देखोनी तयाची करुणा कृपा उपजली कमला नाही ना सांग्याव घ्या वज्रांजना जाका नाही ना समस्त हे. आता देवादिकांचा देव आहे, सगळ्याची परीक्षा बघतो. एवढ्या संकटामध्ये ही कशी करतात बघू. तसं तर त्यांना पहिलं संकटच येऊ दिलं नसतं, बरोबर आहे की नाही. परंतु बघूया काय होतंय ते. अंतकाळी देवाचा धावा केला त्या सगळ्यांनी. मग त्याला दया उत्पन्न झाली आणि सगळ्या गवळणी सगळे गोकुळचे लोक या सगळ्यांना सांगितलं आता सगळेजण डोळे झाका. हारिवदने विश्वास धरुनी नेत्र जाकी समस्त जनी ब्रह्मांड नायक त्याची करणी शिववीरांची शिकळे. आता त्या ब्रह्मांडाला किंवा 33 कोटी देवाला ब्रह्मदेवाला ज्याची कळली नाही आता काय करेल काय सांगता येत नाही. विश्वास आहे बाबा ही काय करणं कुठं का नेऊन टाकेना सोडेना. सगळ्यांनी विश्वास ठेवून आपापले डोळे झाकून घेतले. असंभ्य पसरेले वदन जो विराट स्वरूपी भगवान द्वादश गावे महाग न लागता क्षण गिळेला. आणि देव आहे, देवाला काय करणे, त्याला काय कमी आहे. त्यानं काय केलं आपलं द्वादश म्हणजे 12 कोस इतकं आपलं तोंड पसरलं आणि जो त्या डोंगराला जो वडवानळ लागलेला होता, अग्नी लागलेला होता, तो सगळा अग्नी गिळून टाकला. मागोती झाला 6 वर्षाचा साई शस्त्रानं कळे अंत ज्याचा हरी सकाळ देवाच्या नेत्र उघडा सर्व ही. आणि तेव्हा ते विराट रूप धारण करून सगळा अग्नी गिळून टाकला, शांत झाला. आणि देवादिकांचा देव असलेला
पुन्हा आणखीन छोटा झाला आणि सांगितलं सगळ्याला आता डोळे उघडून बघा. सकळी उघडिले नयन अनु मात्र कोटे न दिशे आग्न गवळी भेटती हरिशी ऊन म्हणती महिमा न कळे तुझा. आणि आम्हाला तू नुसतं डोळे झाकायला लावलं, काय केलंच काय आम्हाला कळत नाही बाबा, परंतु तुझा महिमा आघात आहे, तू काय करशील काय आम्हाला कळत नाही. सगळेजण येऊन त्या श्रीकृष्णाच्या पाया पडू लागले. तो सवेची झाली प्रभात जान्हवीवरून येत वात दानव गुरु उदय पावत अरुण प्रकाश पाही अशी रात्र झाल्यानंतर थोडा थोडा उजेड पडायला लागलाय आणि सूर्यप्रकाश सगळीकडे दिसू लागला. की पूर्व दिशेचे मुख धुतले रक्त कुंकुम निडळे रे किले उडगण तेजे हरपले ज्ञान निर्शिले अज्ञान जेवे. आणि ज्याप्रमाणे सगळं अज्ञान नाहीसं व्हावं आणि ज्ञान प्राप्त व्हावं तशा प्रकारची ती रजनी रात्र संपलेली आहे आणि पूर्वेकडच्या बाजूनं सूर्य उगवा लागला, लाल दिशा दिसू लागलेली. पक्षी उडवणी चालिले भ्रमर कमळाव तुनी मुक्त झाले तस्कर ठाई ठाई लपले हिंडो लागले श्रेष्ठ पै. आणि रात्री ज्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती, जी कमळाची फुलं बंद झालेली होती, ती कमळाची फुलं सूर्य उगवल्याबरोबर उघडली आणि त्याच्यामधले जे काही भुंगे भ्रमर वगैरे गुंतलेले होते ते सुद्धा बाहेर निघालेले आहेत. चोर जे चोऱ्या करायला फिरत असतात रात्रीच्या वेळेस त्याने मात्र जिकडे तिकडे दडायला सुरुवात केली. निजग्रास येऊनी जार मांडीला दांबिका चार जे स्मशानी जप करणार कुटील नर पळतात. आणि ज्याला काही भूतबाधा करायची सवय असते, जारण मारण करायची सवय असते, करणी धरणी करायची सवय असते, अशी सगळे भूत पिशाचाची अभ्यास करणारे सगळे जिकडे तिकडे लपून जाऊ लागले. कुकुट काग बहती चिमण्या कुकुट काग बहती चिमण्या ठाई ठाई गुंजताती अग्निहोत्री स्नान करती होम द्यावया कारणे. आता सगळ्यांनी आनंद सुरुवात केलेला आहे. जे काही ऋषीमुनी आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांनी ये अग्नी करायला सुरुवात केली. चिमण्या वगैरे असलेल्या त्याही सुस्वर गावं लागलेले आहेत. कापड तीर्था पण ते जाती भक्त प्रात स्मरणे गरजती वैष्णव विष्णू ते चिंतती शैव द्याती शिवा ते. रात्र सगळी संपली, संकट संपलं, सगळ्यांनी आपापल्या प्रमाणे आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. हाती घेऊनी अर्घे जल शौर्य पाहती सूर्यमंडल गणपाते परम सुशील गणपती ते चिंतिती. आता अनेकांनी गणपतीचं स्तवन करायला सुरुवात केली. काही जण आंघोळ करायचं आणि ते पाणी उजळत घेऊन सूर्याला वाहतात, अर्ध वाहनं अशा प्रकारची पूजा अर्चा करू लागले. शाक्त चिंतिती शक्ती ते गुरुभक्त आठविती गुरुचरणा ते विद्यार्थी नाना परिते एक चित्ते विद्याभ्यास. सगळ्याला अति आनंद होऊ लागलाय. मुलं अभ्यास करायला लागली. जे काही शिष्य असतात ते आपल्या गुरुचं चरण आठवू लागले. म्हणजे सगळ्यांना आनंद होतोय, वातावरण सगळं आनंदी झालेलं आहे. ग्रही गृहीच्या ललना उठती अंग प्रक्षालोनी कुंकुम रेखिती साडा समरजान करुणी निश्चिते मग गादिती रंगमाळा. सगळ्यांनी सडा सारवण करायला सुरुवात केली. रांगोळी घालायला लागलेल्या आहेत, देवाची देवपूजा करू लागलेल्या आहेत. असं आनंदी वातावरण त्या कोकणामध्ये निर्माण झालं. करोनी आगो दोहन वेगी अरंबिती घुसळण आसो उदय पावला शस्त्र किरण गवळे तेथून निघाले. आणि मग उजेड झालेला आहे, सूर्य उगवलेला आहे. सगळ्यांनी धारा वगैरे काढलेल्या आहेत, कुणी गवळणी असलेल्या ताक वगैरे करतायत. आनंद होऊ लागलेला आहे. घेवणी आता मला निळा समस्त चालिले या गोकुळा वाद्यांचा गजर ते वेळा ती झाला सगन हे. ज्या ज्या वेळेस संकट येतं आणि संकटातून मुक्त होतो तेव्हा त्यांना अति आनंद होत असतो. सगळे गवळी त्या श्रीकृष्णाला घेऊन वाजत गाजत रात्र त्या यमुना नदीच्या तीरावरची काढली आणि गोकुळाकडे येऊ लागली. मोहरी पावे मृदंग ढपडी सनया उपांग मिरवत जातसे श्रीरंग नंद यशोदे सहित पै. नंद आहे, यशोदा आहे, सगळे गवळी आहेत, गवळणी आहेत, वाद्य वाजायला लागलेत आणि आनंद वाद्य वाजवत या ठिकाणी ती कोकणामध्ये येऊ लागली. कृष्णावरी पल्लव छत्रे धरिती गवळी धरिती आत्या धरे चंद्रप्रभे ऐशी चामरे एकवरी धरिता ते. राजाची मिरवणूक काढावी त्या पद्धतीनं काही जण त्या श्रीकृष्णाला वारा घालू लागलेले आहेत, काही जण पुढे वाद्य वाजवायला लागले आहेत, वाट करीत आहेत भालदार चोपदार. जशा असे राजाचा जसा थाटमाट असतो तशा थाटामाटामध्ये त्या श्रीकृष्णाला घेऊन सगळे गोकुळामध्ये येऊ लागलेले आहेत. 6 वर्षाची मूर्ती केली अद्भुत त्रिभुवन कीर्ती कर्णी कुंडले ढाळ देती नयन विकासती अकर्ण. आता त्याच्या डोळ्याच्या पापण्या असलेल्या त्या कानापर्यंत गेलेल्या कमळासारखे डोळे असलेला
आणि त्या श्रीकृष्णाच्या रूपाला बघून, त्याच्या कानामध्ये कुंडलं असलेले ते बघून सगळेच गवळ वगैरे असलेले आनंद उत्सव करीत गोकुळामध्ये येऊ लागले. कपाळी त्रिपुंड रेखिला सर्वांगी चंदन चर्चिला चिमणीच मुरली सावळा चिमण्यास्वरे वाजवीत. 6 वर्षाचं पोरग आहे परंतु दिसायला किती सुंदर आहे. या ठिकाणी त्याच्या शरीरावरचे दागदागिने असलेले तेही शोभून दिसतात. सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये येऊ लागला. पुढे चिमणे गोप मिळवणी हुमरी घाली ती छंदे करुणी एक सामोऱ्या येती गवळणी आरत्या घेऊनी हरी आता ते. या लागल्या वाटेल वाजत गाजत बारकी गवळी असलेली पोरं सगळे उड्या मारायला लागले, नाचायला लागलेले आहेत. गवळीला अत्यानंद झालाय आणि त्या श्रीकृष्णाच्या जागोजागी वाटेमध्ये त्या पूजा अर्चा करू लागलेल्या आहेत. यशोदा करी लिंबलोन हरी घेतला कडे उचलोन ग्रही प्रवेशले शेष नारायण धन्य भाग्ये नंदाचे. आता त्या नंदराजाचं भाग्य मोठं. त्या यशोदेनं त्याच्यावरून लिंब लोणं वगैरे वळून टाकलं. याला काही दृष्ट वगैरे लागू नये एवढं लहान पोर. कीर्ती किती आघात आहे. अत्यानंद झाला आणि ते आपल्या घरी परतलेले आहेत. हारी अवतार सर्वोत्तम परी अवतारीचे जे कर्म अद्भुत लीला परम जेन वर्णवे शेषाती. आता या अनेक अवतारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. परंतु हजारो तोंड असलेला शेष नारायण, त्याला सुद्धा ज्याच्या गुणाचं वर्णन करता येणार नाही असा कीर्तिमान असलेला श्रीकृष्ण. दिवसा दिवसा प्रति अद्भुत लीला अद्भुत कीर्ती शिनले व्यासा अधिकाच्या मती ते मी पामर काय वर्ण. ग्रंथकर्ते असं म्हणतात 1000 तोंडाच्या शेषाला वर्णन करता आलं नाही. व्यासमुनी सुद्धा वर्णन करता करता थकून गेले. श्रीधर स्वामी सांगतात तर आम्हाला जेवढं काय जमलं तेवढं यांनी वाचलं, आम्ही सांगायचा प्रयत्न केला. आम्ही तर त्या श्रीधर स्वामीच्या पेक्षा कमी दर्जाचे आहोत. या ठिकाणी आमचं तेवढं काही सांगायचं तात्पर्य नाही. आयसा थोर पवाडा दाविला केवळ काळ काली अमर दिला द्वादश गावे अग्नी गिळला वांचुनिया सकळाशी. सगळ्यांना वाचवलं. कसला मोठा तालिया होता, साप होता, तसं मर्दन केलं. किती मोठा डोंगराला अग्नी लागला होता, तो अग्नी सगळा गिळला. अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवणाऱ्या त्या श्रीकृष्णाचं वर्णन आमच्यानं करणं शक्य नाही. कलियुगी भवनदी पूर अत्यंत दाटला दुर्धर हरी विजय ग्रंथ थोर नौका ते तारावया. आता या ठिकाणी कलियुगामध्ये तर सगळी विचित्रच अवस्था आहे. कुणी चांगलं वागायला तयार नाही. किंवा जिकडे बघावं तिकडे अंधारच दिसतो आपल्याला. अराजकता माजलेली दिसते. खरं खोटं काय राहिलेलं दिसत नाही. खोट्याचा काळ आलेला असं आपल्याला दिसतं. म्हणजे हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये आपल्याला जर तरुण जायचं असेल, या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर हा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पुण्य मिळवून देणारा असा आहे. की नाव परतिरा न्यावया त्वरित नावाडते ते सद्गुरुनाथ तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ भीमाती रे विहिरी जो. आणि एखादा नावाडी यावा आणि आपले नाव समुद्रामधून कडेला आणायचा प्रयत्न करावा, नावाडी चांगला भेटावा. तशा प्रकारे हा ग्रंथ म्हणजे आपल्याला संकटामधून दुःखामधून सावरण्यासाठी आणि आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त करून देणारा, या भवसागरातून तारून नेणारा एक नावाडीच आपल्याला या ग्रंथ रूपाने भेटलाय. आणि अशा प्रकारे आपण या ग्रंथाचं आदरातिथ्यानं ऐकणं, वाचणं, सांगणं हे करायला पाहिजे. ब्रह्मानंद स्वामीचे चरण हेची कमळ स्वाशी कपूर्ण ते श्रीधर ब्रह्मरी गोण मकरंद पूर्ण सेवित. आणि ब्रह्मानंद स्वामीनं जे ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचा सार श्रीधर स्वामी म्हणतात की मी सार रूपाने थोडासा छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्याप्रमाणे कमळाच्या मधला मकरंद मुंगासाचं सेवन करतो तसं थोडासा अंश मी इथं घेतलाय आणि माझी काही तेवढी योग्यता नाही, परंतु मी ती सांगायचा प्रयत्न केला असे श्रीधर स्वामी सांगतात. ही तिसरी हरी विजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत प्रेम परसोत पंडित एकादश अध्याय गोढा पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम